सो मित्रांनो, आजचं जे सेशन आहे हे बेसिकली क्यू अँड ए टाईपचं सेशन असं मी गृहीत धरतोय. कारण मला तुमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यायची आहेत. मला काय सांगायचंय हा पुढचा भाग झाला. पहिल्या प्रथम मला तुम्हाला काय प्रश्न पडलेत, तुम्हाला काय सोल्युशन्स हवेत, तुम्हाला तुमची गाडी कुठं अडतीये. जसं मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इमॅजिन करा की तुम्ही एका लिफ्टमध्ये चाललेले आहात. 25व्या मजल्यावर तुमची सगळी स्वप्न आहेत. लिफ्ट जाते, 4-5 मजले जाते, 8 मजले जाते आणि कुठंतरी अडकते ती लिफ्ट. आता ती लिफ्ट अडकलेली आहे, बाकीची लोक जात आहेत, बाकीच्या लिफ्ट आजूबाजूला तुम्हाला दिसतायत की त्या लिफ्ट वर चालल्यात. आपलीच का लिफ्ट अडकली आहे? असं काय होतंय की आपली लिफ्ट अडकली आहे आणि आपल्याला त्या मजल्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. मग जी लोक काहीतरी धडपड करत असतात तुमच्यासारखी, की ज्यांना जाणून घ्यायचं की बाबा रे, माझी लिफ्ट का अडकली, काय प्रॉब्लेम झालाय माझ्या लिफ्टमध्ये. अशी लोक काहीतरी सर्च करायला लागतात, काहीतरी बघत राहायला लागतात की व्हॉट कॅन आय डू, मी काय करू शकतो जेणेकरून माझी ही जी अडकलेली लिफ्ट आहे ती निघून जाईल. मग वेगवेगळ्या मोडॅलिटीज लोक ट्राय करतात, वेगवेगळे प्रकारांनी लोक ट्राय करतात, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतात. ही एक प्रवृत्ती असणारी काही लोक आहेत, खूप कमी लोक आहेत. आता या कॉलला बघा, 5-6 लोक आहोत आपण, खूप कमी लोक आहेत. शेकडो लोकांना मेसेज गेलेला आहे, तुम्हीच फक्त का आला. कुठंतरी तुम्हाला वाटतंय की नाही, ही माझी बंद पडलेली लिफ्ट चालू व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांच्या तर हे गावी पण नसतं की आपली लिफ्ट बंद पडलेली आहे, आपल्याला चालू करायचंय, आपल्याला कुठंतरी जायचंय, कुठं पोहोचायचंय. ऍब्सोल्युटली नथिंग. त्यांना फक्त एक असतं की माझं माझं लाईफ चाललंय, माझं आयुष्य चालू आहे. मी सकाळी उठतोय, कामाला जातो, पैसे कमवतो, घरी येतो, रील्स बघत बसतो, व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो, अ, व्यवस्थेला नावं देतो, अ, अ, समाजाला नावं देतो, बॉसला शिवाय घालतो, जेवण करतो, झोपी जातो, दुसऱ्या दिवशी परत तेच. आणि हेच करता 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 मग एखादा विकेंड आला. मग विकेंडला काय हॉटेलिंग करायचं, मजा करायची, टाइमपास करायचा, परत मंडे पासून तेच. नक्की चाललोय कुठं, जायचंय काय, कुठं पोचायचंय, काही म्हणजे काही माहिती नाही. तर असे जे अडकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हे सेशन आहे. म्हणून मी जसं आपल्या मेसेजमध्ये पण सांगितलं की दिस इज अ क्यू अँड ए सेशन. तुमचे प्रश्न यायला पाहिजेत. मला शिकवायला मी 100 गोष्टी सांगू शकतो, पण मला ते सांगण्यात इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट आहे की तुम्हाला काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, की जे तुम्ही माझ्या मार्फत तुम्हाला त्याचं काहीतरी सोल्युशन हवंय. माझ्या मार्फत तुम्हाला वाटतं की काहीतरी मी सोल्युशन देऊ शकतो NLP च्या माध्यमातून. बऱ्याचशा बाकीच्या पण मोडॅलिटीज आहेत, त्या मी सगळ्या पब्लिकली ओपन नाही करत. पण धिस सेशन इज युअर्स. हे तुमचं सेशन आहे. तुम्हाला त्याच्यातून जे काही अपेक्षित आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जे काही विचारायचंय, सांगायचंय, ते अ, उघडपणे प्लीज विचारा. ऑफकोर्स जे तुम्हाला वाटतं की हे मी पब्लिक फोरम मध्ये विचारू शकतो, डेफिनेटली विचारा. त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ. सो माझा असा काही स्पेसिफिक अजेंडा नाहीये की मला हेच शिकवायचंय आज. आज माझ्याकडे कुठली PPT रेडी नाहीये. आज माझ्याकडे कुठलाही ऍक्टिव्हिटी मी मनामध्ये नाही आणली की आज ही ऍक्टिव्हिटी घेणार आहे आणि लोकांना हे देणार आहे. ऍब्सोल्युटली नॉट. आज तुमचं सेशन आहे. तुम्ही जशा पद्धतीने प्रश्न विचार जाणार, तसं तसं हे सेशन वळण घेत जाईल. आणि असे सेशन्स खूप कमी होतात मित्रांनो, की जे मलाही माहित नाही की काय एक्सप्लोर होणार आहे, तुम्हालाही माहिती नाही की काय पुढं असणार आहे. सो ऍज अ प्रेझेंटर, जस्ट इमॅजिन की मला माहिती नाही की पुढचा प्रश्न काय असणार आहे आणि मला काय उत्तर द्यायचंय. आणि त्याच्यात जी मजा आहे ती एका स्ट्रक्चर्ड सेशन मध्ये नाहीये. तो हे एक गप्पांचं सेशन आहे असं समजून घ्या. त्या ओघात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील. बरेचसे अननोईंगली तुम्हाला कदाचित, आय आय बिलीव्ह इन दिस, की कुठंतरी एखादा कनेक्ट यायला लागतो, कुठंतरी एखादी वेळ यावी लागते
की तुम्ही सगळी बाकीची कामं सोडून किंवा बाकीचे काही असतील तुमचे प्रायोरिटीज त्या सोडून तुम्ही आज इथं आलाय. सो इथं आलाच आहात तर कॅमेरे ओपन करा, तुमचे ऑडिओज ओपन करा आणि लेट्स हॅव वंडरफुल डिस्कशन. छानपैकी गप्पा मारूयात. किती वेळ चालेल? मे बी अर्धा तास, मे बी 1 तास, मे बी 2 तास, आय डोंट नो. तुमचे प्रश्न जेवढे असतील, तुमचे जेवढे क्वेरीज असतील, त्यांना मी उत्तरं द्यायचा 100% प्रयत्न करणार आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाणार. सो तुमचे प्रश्न चालू होऊ देत. मी थांबतो. ऑलमोस्ट 10 मिनिटं झाली मी बोलतोय. बस झालं. आता तुमचे प्रश्न येऊ देत. तुम्हाला अनम्यूट करून बोलायचं असेल तर तसं बोला किंवा तुम्हाला जर का टाईप करायचा आहे तुमचा प्रश्न तर टाईप करा. व्हॉट एव्हर बी. येस किशोरजी, तुम्हाला काय विचारायचंय? हाँ, गुड इव्हनिंग सर. मुलगी बोला. माझी मुलगी बोलते सर. मुलगी बोलत आहे. हा, नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला, तुमचा काय प्रश्न आहे, काय विचारायचंय? सर, माझा प्रश्न असा होता की बहुतेक वेळा आपण जेव्हा फोकस करण्याचा प्रयत्न करतो, एखादी गोष्ट ठरवतो की ती आपल्याला करायची आहे, काही वेळा आपण करतो आणि नंतर मग ती गोष्ट राहून जाते, तर आपण त्याला कंटिन्यू मध्ये म्हणजे कन्सिस्टन्सी करण्यासाठी काय करायला हवं? ओके, ओके. खूप चांगला प्रश्न आहे. खूप लोकांची ही समस्या आहे की फोकस होत नाही. फोकस होत नाही एखाद्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यासाठी जी आवश्यक आहे ती डिसिप्लिन आपल्यामध्ये नसते आणि त्याच्यामुळं त्याचे इम्पॅक्ट होत राहतात आयुष्यावर. वाईट इम्पॅक्ट होतात की एखादी गोष्ट फोकसने मला करायची, मला एक्सरसाइज करायची असेल, मला अभ्यास करायचा असेल, मला माझ्या बिझनेसमध्ये ग्रो करायचं असेल, मला माझी हेल्थ चांगली करायची आहे, प्रत्येक ठिकाणी फोकस देणं गरजेचं आहे. आणि एक माझे मेंटॉर आहेत टोनी रॉबिन्स, ते नेहमी सांगतात, द एनर्जी गोज वेअर द फोकस, द एनर्जी फ्लोज वेअर द फोकस गोज. तुमचा फोकस जिथं जातो तिथं तुमची एनर्जी जात असते. आता विचार करा, आजच्या जमान्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा की लोकांना फोकस करायला जमत नाही. कारण आपल्याकडं काय म्हणतात त्याला, ऑब्स्टॅकल्स भरपूर आहेत. आपल्याकडं व्हॉट्सअप आहे, आपल्याकडं इन्स्टा आहे, आपल्याकडं फेसबुक आहे, आपल्याकडं 100 या गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळं फोकस इतका डायव्हर्ट होतोय की लोकांना 3 सेकंदाच्या वर, आजच्या अटेन्शन स्पॅन लोकांचा 3 सेकंड आहे. 3 सेकंदाचा अटेन्शन स्पॅन आहे लोकांचा फक्त. जो पूर्वी माणूस 3-3 तास मूवी बघायचा आरामशीर, आज त्याला 3 सेकंदच रील बघायला सुद्धा नको वाटतं. अरे नवीन काय, नवीन काय. झालंय काय की आपल्या माइंडला आपण ट्रेन करत नाहीये. आपण म्हणतो तसं माइंड काम नाही करत. माइंडला जसं वाटतंय तसं ते काम करत चाललंय. तुम्हाला माइंड इज लाईक अ ॲनिमल. तुम्हाला त्याला ट्रेन करावं लागणार. आपल्याला त्या ॲनिमलला ट्रेन करावं लागणार की बाबा रे, जसं एखाद्या सर्कशीतल्या सिंहाला ट्रेन केलं जातं की तुला उभा राहायचंय, स्टूलवर बसायचंय, तसं आपल्याला कॉन्शियसली आपल्या माइंडला ट्रेन करावं लागणार की पुढची 30 मिनिटं मला फक्त हेच काम करू दे. एकदा तुमचं माइंड नको म्हणेल, नंतर नको म्हणेल. एकदा तुम्ही त्याला, त्या गोष्टीला टाइम लिमिट कमी ठरवा. मी म्हणत नाही की एक दिवसभर फोकस करा. एक 30 मिनिटाचा स्पॅन ठेवा, 20 मिनिटाचा स्पॅन ठेवा, 10 मिनिटाचा स्पॅन ठेवा की पुढची 10 मिनिटं मी फक्त आणि फक्त माझ्या या कामावर कॉन्सन्ट्रेट करणार, बाकी काही नाही. एकदा तुम्ही ते करायला लागलात तर होईल काय की तुमच्या माइंडला एक नवीन न्यूरल पाथवे, आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, न्यू न्यूरल पाथवे विल बी क्रिएटेड, की हा माणूस जे म्हणतो ते तो करतो. आता होतंय काय की आता तुम्ही म्हणता की मला फोकस करायचा आहे आणि इमिडिएटली एखादं नोटिफिकेशन आलं की तुम्ही बघता आणि तुम्ही स्क्रोल करता. माइंडला काय पॅटर्न पडतो की हा माणूस ठरवतो एक आणि करतो भलतंच, किंवा हा जे काही ठरवतो हा करत नाही, स्वतःच्या शब्दाला जागत नाही. मी स्वतःच्या शब्दाला जागत नाही असं जर का माणूस असेल तर माझं माइंड माझं का ऐकेल? ह्याच्यासाठी छोटे छोटे संकल्प घ्या. भले मी 10 मिनिटाचा संकल्प घेईन, भले मी 2 सूर्यनमस्कारचा संकल्प घेईन की बाबा रे मी रोज 2 सूर्यनमस्कार घालणार, हा माझा फोकस आहे. मी म्हणत नाही मी अर्धा तास एक्सरसाइज करीन. छोटी गोष्टी. एकदा तुमचा तो नवीन पॅटर्न पडला की माइंडला लक्षात येईल की बाबा रे हा माणूस
जे म्हणतो की मी 2 मिनिटं करणार तर 2 मिनिटं करतो. टायमर लावून 2 मिनिटं करा, टायमर लावून 5 मिनिटं करा, फक्त 5च मिनिटं. एकदा तुम्ही त्या मुमेंट मध्ये आलात की ती गोष्ट करायला सोपी जाते. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की मला एखादी गोष्ट फोकस करायची किंवा एखादी गोष्ट करायची, बऱ्याच वेळेला लोक प्रोकॅस्टिनेट करतात की करायचंय, मला आता वाटतं की आता एक्सरसाइज करावी की आता मेडिटेशनला बसावं, पण मी बसत नाही. मग मला असं वाटतं 1-2 मिनिटं मी काहीतरी बघतो, 2 मिनिटं काहीतरी काम करतो, रील बघतो, आणि तुमचा फोकस निघून जातो. त्याच्यासाठी एक एक 5 सेकंडचा रूल आहे, जो मी माझ्या एका दुसऱ्या प्रोग्राम मध्ये शिकवतो. 5 सेकंड रूल. ज्या मुमेंटला तुम्हाला वाटेल की, से फॉर एक्झाम्पल सकाळी उठायचंय मला, तुम्ही डोळे उघडलेत की पहिल्या 5 सेकंदात तुमच्या माइंडकडे काही नसतं. तुम्ही जे ठरवता ते तो करायला रेडी असतो. 5 सेकंदाच्या नंतर जर का तुम्ही त्याला थोडासा वेळ दिला की मग तो तुम्हाला 100 कारणं देतो की अरे आज काल तर तू खूप दमलायस, आपल्याला रेस्टची गरज आहे, 5च मिनिटं टाइमपास करू, 10च मिनिटं स्नूज करूयात घड्याळ, आणि अजून थोडा वेळ झोप काढू. 5 सेकंड रूल. पहिल्या 5 सेकंदात त्या ऍक्टिव्हिटीला तुम्ही सुरू करा. भले तुम्ही 5 मिनिटासाठी करणार का 10 मिनिटासाठी करणार, पहिल्या 5 सेकंदात. जी लोक आळशीपणा करतात, जी लोक से फॉर एक्झाम्पल मला सूर्यनमस्कार घालायचे किंवा मला कुठली एक्सरसाइज करायची, योगा करायचा आहे, ज्या मिनिटला मी ठरवलं की मला योगा करायचा आहे, त्या मिनिटला मी स्टार्टच केलं पाहिजे पहिल्या 5 सेकंदात. विदिन फर्स्ट 5 सेकंड इफ यू टेक ऍक्शन, अमेझिंग रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. कारण त्या 5 सेकंदात तुम्ही तुमच्या माइंडला आणि बॉडीला असं ट्रेन करताय की मला जे सांगायचे ते मी करतोय. आणि धिस विल गिव्ह यू अ लॉट ऑफ ऍक्शन. कारण फोकस काय येत नाही, कारण आपण भरकटलेल्या ऍक्शन मध्ये काम करतो. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या ऍक्शन मध्ये काम करता, सॉरी, ज्या वेळेला तुम्ही चांगल्या ऍक्शन मध्ये काम करता किंवा क्विक ऍक्शन मध्ये काम करता, त्यावेळेला तुमचा फोकसचा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जाईल. सो 5 सेकंडचा रूल लक्षात ठेवा, आणि 5 सेकंड मध्ये काम चालू करा, आणि त्याला एक टाइम लिमिट ठरवा की बाबा रे मला पुढचे 20 मिनिटासाठी हे काम करायचंय. मग 20 मिनिटं मी काही बघणार नाही, पुढच्या अर्ध्या तासासाठी मला हे काम करायचंय, पुढचा अर्धा तास मी सगळं बंद करीन आणि फक्त वाचन करीन, फक्त माझं हे काम करीन. व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला करायचंय त्याला तुम्ही छोटे छोटे पॉकेट्स बनवा. ज्यावेळेला तुम्ही म्हणता ना माइंडला की मला हे 100 पानी पुस्तक वाचायचंय, तर माइंड म्हणतं अरे बापरे एवढं पुस्तक कधी वाचणार. त्याला सांगा की मी पुढची 15 मिनिटं पुस्तक वाचणार आहे, टायमर लावून. 15 मिनिटात जेवढी काही पानं होतील तेवढी वाचणार, मला जास्त नको, 15 मिनिट्स. ज्या वेळेला तुम्ही असं करता एखादी गोष्ट, तर आपण इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना की हाऊ टू ईट अन एलिफंट. हाऊ टू ईट अन एलिफंट, 1 बाईट ॲट अ टाइम. एक मोठा हत्ती कसा खायचा, 1 बाईट ॲट अ टाइम. किती मोठी गोष्ट असेल तरी एक छोटीशी सुरुवात असते. केवढी मोठी बिल्डिंग बांधायची असेल तरी पहिले एक छोटासा खड्डा खणावा लागतो, तिथून सुरू होतं. तसं यू स्टार्ट स्मॉल अँड देन सबसिक्वेंटली ग्रो. छोट्यापासून सुरू करा आणि मग मोठ्यापर्यंत ग्रो व्हा. एक नवीन पॅटर्न बनवायचा प्रयत्न करा. ऑल राईट. येस सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. पुढचा प्रश्न कुणाला आहे? पुढच्या 5 सेकंदात प्रश्न. इमिजिएट इम्प्लिमेंट करायचं, वेळ नाही लावायचा की मला कधीतरी, मी उद्या हा लक्षात ठेवलंय आता मी इम्प्लिमेंट करीन नंतर कधीतरी. नॉलेज हे पोझिशन सारखं नाही ठेवायचं की माझ्याकडे आहे मी कधीतरी वापरेन. नॉट लाईक दॅट. जे आहे ते वापर करा. जेवढं वापराल तेवढं तुम्हाला रिझल्ट लवकर मिळत जातील. हे मिळालेलं नॉलेज तुम्ही 10 वर्षानंतर वापरलं, 10 वर्षानंतर रिझल्ट मिळायला चालू होतील. आजच वापरा, तुम्हाला आजपासूनच रिझल्ट मिळायला चालू होतील. येस, एनी एनी अदर क्वेश्चन? पुढचा प्रश्न ज्याला कोणाला आहे. जसं सांगितलं, मला तर काही तुम्हाला सांगायचं नाही. तुमचे प्रश्न आहेत ते जे तुम्ही विचारणार त्याला मी उत्तर देणार. सर आणखी एक क्वेश्चन होता. विचारा. तर म्हणजे आपण ठरवतो की आपण कंप्लेंट फ्री लाईफ जगायचं, की म्हणजे आज मी पूर्ण दिवस कंप्लेंट नाही करणार, पण शेवटी असं होतं की कंप्लेंट म्हणजे आपल्या म्हणजे निघूनच जातो तो शब्द. तर म्हणजे त्यासाठी काय करायचं सर? कम्प्लीट लाईफची डेफिनेशन काय?
आपण ज्या वेळेला म्हणतो मला कम्प्लीट लाईफ जगायचंय, व्हॉट डू यू मीन बाय कम्प्लीट लाईफ? बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याकडं भरपूर पैसे आहेत म्हणजे माझं लाईफ कम्प्लीट होईल, इजंट इट? हे एक जनरल अवेअरनेस लोकांचा हा आहे की बाबा लाईफ मध्ये काय पाहिजे, पहिले विचारलं तर पैसा म्हणतील, पहिले विचारलं तर पैसा. आता लोकांचा हा गैरसमज आहे की कम्प्लीट लाईफ साठी मला फक्त आणि फक्त पैसाच ही गरज आहे. इट इज नॉट सर लाईक दॅट. सर आपल्या कम्प्लीट आयुष्याला एक कम्प्लीट कम्प्लीट लाईफ पाहिजे असेल किंवा एक चांगलं लाईफ पाहिजे असेल, एक बॅलन्स लाईफ जर का पाहिजे असेल, तर आपल्याला ओके, कविता यांचा प्रश्न आहे, टेनेक्स मनी कॉन्सेप्ट काय आहे सांगतो. ओके, पुढचा प्रश्न आलेला आहे. तो आपल्याला लाईफ बॅलन्स पाहिजे. इमॅजिन करा एखादी कार चालू आहे, त्या कारमध्ये म्हणजे कारला 4 टायर असतात आणि 4ही टायर मध्ये आपण हवा भरतो आणि मग ती कार चालवतो. एखाद्या माणसाने जर का एखाद्या टायर मध्ये से 35 पॉईंटची एअर प्रेशर लागतं, त्याच्या ऐवजी त्यांनी 50 पॉईंटचं एअर प्रेशर टाकलं. दुसरा टायर तो त्याला आवडत नाही, त्याच्यात त्यांनी 10 पॉईंटच एअर प्रेशर टाकलं. तिसरा टायर त्याला खूपच जास्त आवडतो, त्याच्यात त्यांनी 100 पॉईंटचं एअर प्रेशर टाकलं. आणि चौथ्या टायर मध्ये आपलं 35 पॉईंटच आहे. कशी ती जर्नी असेल? कुठं 100 पॉईंट, कुठं 30 पॉईंट, कुठं 10 पॉईंट. तुम्हाला ती जर्नी एन्जॉयच नाही करता येणार. का? कारण एअर प्रेशर प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे. आता बघा, जर का आपल्याला फक्त पैसा पाहिजे आहे असं जर का मला वाटतंय की हा माझा गैरसमज आहे की मोर मनी विल गिव्ह मी मोर हॅपीनेस. ह्याचा अर्थ माझ्या एकाच टायर मध्ये मी हवा खूप जास्त भरतोय आणि बाकीचे 3 टायरला मी तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीये. ज्या वेळेला तुमची हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, की तुमचा बिझनेस, तुमचा करिअर, तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ, की तुमचं कॉन्ट्रीब्युशन, हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतील आणि ज्या वेळेला तुम्ही ती लाईफ अशी कम्प्लीट करायला बघाल की बाबा रे, असं होतंय का की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आत्ता 2 ऑप्शन आहेत. आत्ता 8 वाजता मला एक क्लायंट मीटिंगसाठी बोलवतोय आणि तो मला कदाचित एक चांगला मोठा 2 कोटीचा प्रोजेक्ट देणार आहे. आणि दुसरीकडं त्याच 8 वाजता मला एक फॅमिली फंक्शन अटेंड करायचंय. आता ज्या वेळेला आपण प्रोग्राम मध्ये येतो आणि ज्या वेळेला आपण त्या गोष्टी पॉइंट आउट करतो, लक्षात येतं की माझा ह्या 4 मधल्या कुठल्या चाकामध्ये हवा कमी आहे. 6 चाक आहेत ऑफकोर्स माझ्या याच्यामध्ये, त्या 6 मध्ये कुठल्या चाकात हवा कमी? जर का माझी पैशाची हवा कमी असेल तर मला ती मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे. पण जर का माझी पैशाची हवा व्यवस्थित आहे, किती जास्त स्केलवर आहे आणि रिलेशनशिप मध्ये मी कुठेतरी डाऊन पडतोय, तर आय वुड रेकमेंड की तुम्ही ती मीटिंग करून अजून जास्त पैसे कमवण्यापेक्षा तुम्ही ती अर्ध्या तासाचं जे काही गेट टुगेदर आहे ते अटेंड करा. तुम्ही तिथे एलिव्हेट करा. कारण मला ज्या चाकामध्ये हवा कमी आहे ते चाक एलिव्हेट करायचंय. सो जे 10च आहे ते 20 वर आणायचंय, 20च 30 वर आणायचंय, जे 100च आहे ते खाली आणून किंवा 100ला अजून 110 करून काही उपयोग नाही होणार. कदाचित एखाद्याचा असं असेल की मला अर्धा तास मिळतो, मी अर्ध्या तासात काय करू? सर मी मेडिटेशन करू का, मी एक्सरसाइज करू का, मी फॅमिलीला वेळ देऊ? परत तुमचे ते जे 6 चाकं आहेत, त्या 6 चाकामध्ये कुठे कमी आहात? एखाद्याचं जर का हेल्थवर काम करायचं असेल, तर तुम्ही फॅमिली फॅमिली करत बसू नका. तुम्ही तुमच्या हेल्थवर काम करा, तुम्ही एक्सरसाइज करा. एखाद्याचं जर का पैशाची हवा कमी असेल, तर पैशाला तुम्हाला त्या मीटिंगला जाणं गरजेचं आहे. पैशाला तुम्हाला त्या मीटिंगला जाणं गरजेचं आहे. सो जेव्हा तुम्ही कम्प्लीट लाईफ म्हणता ना, तर आपल्या डोक्यामध्ये ही क्लॅरिटी पाहिजे की कम्प्लीट लाईफ म्हणजे काय. आणि ज्या वेळेला ती क्लॅरिटी येईल, ज्या वेळेला तुमच्याकडे तो एक ब्ल्यूप्रिंट रेडी असेल की दिस इज माय कम्प्लीट लाईफ, मग मित्रांनो इतकी मजा येईल की हा मला काय करायचं हे मला कळतं. अदरवाईज वेळ आहे, रिकामा वेळ आहे, पण काय करायचं हेच मला कळत नाही, असं नको व्हायला. सो कम्प्लीट लाईफ जगायचंय तर पहिले तुम्हाला तुमच्या कम्प्लीट लाईफची डेफिनेशन माहिती पाहिजे आणि ती डेफिनेशन तुम्हाला बनवणं फार गरजेचं आहे. अदरवाईज आपण फक्त वेगळी विचार करतो, हा मला असं वाटतंय, ऑन पेपर काय लिहिलं आहे का? उद्या जर का देव आला आपल्या समोर आणि म्हणला की तुला काय पाहिजे, तर डू वी हॅव अ आन्सर रेडी?
आपल्याकडे काय आन्सर रेडी आहे का, की देव आला माझ्यासमोर आणि मला म्हटलं योगेश तुला काय पाहिजे? आपल्याकडे आन्सर कदाचित बऱ्याच लोकांकडे रेडी नसेल. एकतर वर्कशॉप मध्ये असं हा प्रश्न विचारला होता की देव तुमच्या समोर आला आणि त्याने विचारलं तुम्हाला तुला काय पाहिजे सांग. तर एक जण म्हटलं की सर ते सगळं जाऊ दे, देवाला काय सांगायचं, पहिले तर मी हे बघीन की देव माझ्याकडे आलाय का मी देवाकडे गेलोय. कारण दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. जर का देव माझ्याकडे आला असेल तर तो मला पावला, मी देवाकडे गेलो तर झालं सगळं, मग काही मागायची गरजच नाहीये. ऑलराईट. सो कम्प्लीट लाईफ म्हणजे काय हे आपल्याला ठरवलं पाहिजे, की इमॅजिन करा की देव माझ्या समोर आला तर मी आणि तो मला म्हणतो की तुला काय पाहिजे, तर मला त्याला सांगता यायला पाहिजे. ऑलराईट. चला पुढचा प्रश्न मगाशी एक आला होता, लेट मी गो टू दॅट क्वेश्चन. कविता यांचा प्रश्न आहे 10x मनी कॉन्सेप्ट काय आहे? 10x मनी हा माइंडसेट आहे. आपण जे काही पैसे कमवतो किंवा फक्त मनी हा मी एक शब्द घेतलाय. इट कुड बी 10x मनी, इट कुड बी 10x रिलेशनशिप, इट कुड बी 10x बिझनेस, 10x करिअर, इट कुड बी एनिथिंग. जे तुम्हाला करायचंय त्याच्या कितीतरी पटीने आपण जास्त करू शकतो. तुम्ही जेवढं पैसे कमवताय त्याच्या कितीतरी पटीने जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही जेवढं प्रेम देताय तुमच्या फॅमिलीला त्याच्या कितीतरी पटीने जास्त देऊ शकता. बिकॉज वी आर अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. आपण ब्रह्मांडाचेच पार्ट आहोत, तर आपण त्याच्याच एवढे विशाल आहोत. सो देर इज इन्फेरिटी कॉम्प्लेक्स इन अस ओनली, की आपल्यामध्येच एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे की मी म्हणजे कोणीतरी लहान. आपण ज्या वेळेला म्हणतो ना सोहम, की मीच तो आहे, मी आणि भगवान एकच आहे, मी आणि भगवंत एकच आहे, मी त्या युनिव्हर्सचाच अंश आहे, हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मग मी लहान कसा असेल? जी पंचतत्व माझ्या शरीरात आहेत तीच पंचतत्व या जगात पण आहेत. मग आपण लहान का? मग 10x मनी पाहिजे, 10x रिलेशनशिप पाहिजे, हे सगळे आहेत हे तुमचे माइंडसेट. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. मग त्या NLPच्या असतील, त्या लॉ ऑफ अझम्पशनच्या असतील, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या असतील, त्या हिप्नोसिसच्या असतील, भरपूर साऱ्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स. हो त्याला टेक्निक्स आहेत की ज्याच्यातून तुम्ही या गोष्टी मटेरियलाइज करू शकता. पण मुळात मुद्दा हा आहे की 10x मनी ही एक मनाची स्थिती आहे. दॅट इज अ माइंडसेट. इट इज नॉट समथिंग विच आय कॅन शो, की बाबा रे जसं हा मोबाईल आहे किंवा ही पाण्याची बॉटल आहे, हे हे जसं दाखवू शकतो तसं 10x मनी कांट बी शोन. इट इज अ माइंडसेट. एखाद्याचा माइंडसेट आहे. बघा वातावरण सगळं सेम आहे. इमॅजिन करा आता हा पावसाळ्याचा सीझन चालू आहे. आपण सगळेजण लोणावळ्यामध्ये आहोत. मस्त पाऊस पडतोय, तुम्हाला हिरवगार सगळीकडे छान डोंगर दऱ्या दिसत आहेत, छान पाऊस पडतोय. तुमची मनस्थिती काय असेल किंवा तुमच्या मनातले विचार काय असतील हे तुम्हाला माहितीत. तेच एखादा नवीन लग्न झालेलं जोडपं तिथं आलेलं आहे आणि ते पण ते पाऊस बघतंय, त्यांच्या मनातले विचार काय असतील? या दोन्ही विचारांमध्ये जमीन आसमानचा फरक असेल. कदाचित तुमचा थॉट प्रोसेस मे बी ज्यांचं एज एज अगेन इज जस्ट अ नंबर, बट लोकांचे असतील विचार बाबा रे पाऊस काय पाऊसच आहे, नेहमीसारखाच पावसाळा आहे. मी 40 पावसाळे बघितले, 50 पावसाळे बघितले, 50 वर्षाचं झालो, 60 वर्षाचं झालो, अमुक तमुक. किंवा या पावसामुळे मला आता जायला उशीर होईल, मला ट्रॅफिक लागेल, हे होईल ते होईल. सो इट इज युअर माइंडसेट, इट कुड बी युअर माइंडसेट. समबडी हु इज यंग, त्यांचा त्याच परिस्थितीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची मनस्थिती वेगळी आहे. दे आर एन्जॉईंग, ते एन्जॉय करतात. एखादा लहान मुलगा तो तर त्यांच्यापेक्षा जास्त एन्जॉय करतोय. तो त्या पावसात खेळतोय, जातो, चिखलात नाचतोय, कपडे खराब होतात त्याचा विचार नाही करत. परिस्थिती सगळ्यांची सेमच आहे, पण मनस्थिती बदलल्यामुळं त्या परिस्थितीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे. सो 10x मनी हा एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला डेव्हलप करावा लागतो आणि त्याला अलाइड आपले टेक्निक्स जोडावे लागतात, सो दॅट आपला तो दृष्टिकोन फर्म होत जातो, दृढ होत जातो. आणि त्याच्यासाठी हा 10x मनी आहे, 10x करिअर आहे, 10x बिझनेस, व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला लाईफमध्ये 10x करायचे. कारण ड्रीम्स बघायचे तर मोठे बघा ना. तुम्ही मोठे ड्रीम बघितले तर ऍटलिस्ट तिथपर्यंत जायची एक शक्यता निर्माण होते.
पण जर का तुम्ही ड्रीम बघितला की मला काय सॅलरीमध्ये 10% इन्क्रीमेंट पाहिजे, 20% इन्क्रीमेंट पाहिजे, असं जर का ड्रीम बघितलं, तर हे युनिव्हर्सल माइंड म्हणेल यार तू मागतानाच एवढी छोटी गोष्ट मागतोय. तर म्हणजे इमॅजिन करा की तुमच्याकडे जेसीबी आहे आणि जेसीबीने तुम्ही म्हणताय की मला एक छोटस मोगऱ्याचं झाड लावायचंय आणि त्याच्यासाठी खड्डा खणून दे. तर जेसीबी म्हणाला, अरे एवढंसं झाड लावायचं तू 2 हात कर आणि खड्डा खण. त्याला काय लागतंय? अर्ध्या फुटाचा खड्डा आहे. त्याच्यासाठी एवढं जेसीबी का? तुला जर का बिल्डिंग बांधायची तर मला विचार. सो युअर सबकॉन्शियस माइंड इज सो पॉवरफुल की कधी कधी असं बघितलं जातं की सबकॉन्शियस माइंडला छोटे छोटे तुम्ही देताना त्याला बोर होतं. फॉर एक्झाम्पल, आता जर का मी तुम्हाला बाराखडी शिकवायला लागलो, आता मी तुम्हाला एबीसीडी शिकवायला लागलो, तर काय होईल? एव्हरीबडी विल लॉकआउट. इमिडिएटली तुम्ही लॉकआउट होणार का? तुम्हाला बाराखडी माहिती, एबीसीडी माहिती, तुम्ही ते शिकून काय करणार? तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचंय, काहीतरी भव्य दिव्य शिकायचंय, त्याच्यासाठी तुम्ही बसलाय. तुम्हाला बाराखडी नाही शिकायची. तसं तुम्ही तुमच्या माइंडला जेव्हा 1x सांगता, 10% सांगता, 20% सांगता, कधी कधी तो म्हणतो जाऊ दे यार, हे मला नाही आवडत, मला काहीतरी मोठं दे, गिव्ह मी अ बिग टास्क. आणि त्याच्यासाठी 10x हा कॉन्सेप्ट आहे. पुढचा एक प्रश्न घेतो. व्हॉट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ लव्हिंग युअर सेल्फ? आपण सगळ्यात कमी प्रेम करतो ते स्वतःवर. प्रेम ही एक अशी सुंदर भावना आहे, पण ती आपण व्यक्त करतो बाकीच्या गोष्टींवर. की माझं प्रेम आहे माझ्या मुलाबाळांवर, माझ्या बायकोवर, माझं प्रेम आहे माझ्या पैशावर, माझ्या घरावर, माझ्या गाडीवर, माझा मोबाईल, या सगळ्या गोष्टी. पण स्वतःला प्रेम करणं, स्वतःवर प्रेम करणं हे माणूस टाळतो. आणि ह्याच्या मागं बऱ्याच अंशी एक गोष्ट असती, ती म्हणजे स्वतःबद्दल वाटणारी गिल्ट. आपण स्वतःला खूप चुका केलेल्या आहेत. आजच सकाळी मी एका क्लायंट बरोबर काम करत होतो आणि बोलता बोलता जाणवलं की ह्याच्याकडे गिल्ट भरपूर आहे. म्हणजे की पास्ट मध्ये मी खूप चुका केल्या, माझ्याकडून काही चुका झाल्या, त्याच्यामुळे माझ्या फॅमिली लाईफवर इम्पॅक्ट झाला, माझ्या बिझनेसवर इम्पॅक्ट झाला. चूक झाली त्याचं तर तो भोगतोच आहे, पण त्या चुकीचा जो गिल्ट आहे त्याच्या मनामध्ये, त्याच्यावर त्याला खूप काम करायचं होतं. हे त्याला लक्षात आलं नंतर, की ज्या वेळेला आम्ही कोचिंग करत होतो, बोलता 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 ही लक्षात आलं की इट इज नॉट अबाउट द मिस्टेक, इट इज अबाउट द गिल्ट विच ही इज कॅरिंग इन हिज माइंड. आणि त्याच्यामुळे तो स्वतःवर प्रेम करू शकत नाही. स्वतःवर प्रेम करणं हे खूप अवघड असतं. मी काही जण तुम्ही फ्री सेशनला पण आला असाल, त्याच्यात मी एक ऍक्टिव्हिटी नेहमी देतो. ते म्हणजे आजच्या सेशन नंतर तुम्ही स्वतःसाठी एखादं छानसं काहीतरी गिफ्ट घ्या स्वतःसाठी. इट कुड बी एनिथिंग, कुड बी एनिथिंग. पण चांगलं, म्हणजे असं नाही की उगाच 10 रुपयाचं काहीतरी पार्लेजीचा पुडा आणला आणि मी गिफ्ट म्हटलं. इट इज नॉट लाईक दॅट. काहीतरी चांगलं की जे तुम्हाला वाटेल की नाही बाबा, मी 500, 1000, 2000, 5000, 10,000 रुपयाचं काहीतरी प्रोडक्ट. किंमत हा प्रश्न नाहीये की तुम्हाला, किंवा तुमच्याकडे फक्त 500 रुपये असतील, तर त्या 500 रुपयात हायएस्ट क्वालिटीचं तुम्ही काय घेऊ शकता. से फॉर एक्झाम्पल, मी 500 रुपयाची स्टारबक्स मध्ये गेलो आणि कॉफी पिली. तो फील घेतला, तो एक्सपिरियन्स घेतला की स्टारबक्स मध्ये 500 रुपयाची कॉफी पिणं म्हणजे काय असतं. आय फील रिच. मगाशी कोणीतरी रिच विचारलं ना, 10x मनी माइंडसेट. हा 10x मनी माइंडसेट आहे की माझ्याकडे 500 रुपये आहेत आणि कधीतरी मी स्वतःवर प्रेम करून स्वतःवरच पैसे खर्च करायला तयार आहे. मी म्हणत नाही पैसे उडवा किंवा स्टारबक्सला जावा. तिथं एक टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय मेंटॅलिटी काय म्हणते की 500 रुपयात महिन्याभराची कॉफी येईल. घरी महिन्याभराची कॉफी 500 रुपयात पितो. हे एकदा देणं म्हणजे फार जड जातं. डेफिनेटली. पण स्वतःवर प्रेम कुठल्या कुठल्या रूपाने आपण करू शकतो, तर हे असं. स्वतःसाठी आपण काय करतोय, स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काय करतोय, तुम्ही किती पैसे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी बाजूला काढता दरवर्षी.
किती पैसे आपण स्वतःवर खर्च करतो, म्हणजे विलिंगली. मे बी बऱ्याच वेळा असं होतं की आपण बाकीच्या लोकांवर खर्च करतो, फॅमिलीवर खर्च करतो, पण स्वतःसाठी नाही खर्च करत. सो सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला ऍक्सेप्ट करणं ऍज इट इज. मी जसा आहे तसा मी ऍक्सेप्ट करतो स्वतःला. दॅट इज सेल्फ लव्ह. 100% कोणीच नाहीये. आणि तसं बघायला गेलं तर 100% प्रत्येक गोष्ट आहे. हे जे युनिव्हर्स आहे हे 100% परफेक्ट आहे असं पण म्हणू शकतो, आणि त्याच्यात स्कोप आहे इम्प्रुव्हमेंटचा तसं पण म्हणू शकतो. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ युनिव्हर्स. सो वी आर ऑल्सो 100%. त्याच्यामध्ये काही प्लस मायनस असतील, बट स्टील वी, द मोर यू लव्ह युअर सेल्फ, तुमचं हे जे हार्ट चक्र आहे, हार्ट सेंटर आहे, ते ओपन होतं. आणि ते ओपन झाल्यानंतर यू मेक कनेक्शन्स, यू मेक फ्रेंड्स, यू मेक लव्ह, यू मेक लॉट ऑफ ग्रोथ इन युअर लाईफ. कारण तुम्ही हार्ट सेंटर ओपन करता, स्वतःवर प्रेम करायला चालू करता, आणि ती फ्रिक्वेन्सी एमिट करता पूर्ण जगभरात. ज्या वेळेला ती फ्रिक्वेन्सी एमिट करता त्यावेळेला तुम्हाला तुमचे रिझल्ट मिळायला चालू होतात. ऑल राईट. ओके, लेट मी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. बाकीच्यांनी पण पुढचे पुढचे प्रश्न टाईप करत जावा, म्हणजे मग मला पुढचेही गोष्ट प्रश्न मी कनेक्ट करेन या आन्सर मध्ये किंवा पुढच्या आन्सर मध्ये, व्हॉट सतत जागरूक राहून सतत स्वतःच्या माइंडसेटवर काम करीत राहिलं तरी देखील बदल जाणवत नाही, सबकॉन्शियसला प्रॉपर मेसेज का जात नाही? फार आवडीचा विषय माझ्या. सबकॉन्शियसला मेसेज का जात नाही? सबकॉन्शियसची भाषा आपण जाणतो का? सबकॉन्शियसची भाषा प्रिडॉमिनेटली आहे इमेजेस, त्याच्यामध्ये आहे व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये आहे बिलीफ सिस्टीम, त्याच्यामध्ये आहे एक लहान मूल. आपण त्याला त्याच्या भाषेमध्ये बोलतोय का, हे महत्वाचं. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की मला सक्सेसफुल व्हायचंय, मला पैसे कमवायचेत, मला काय म्हणतात त्याला, ग्रोथ पाहिजे, अबंडन्स पाहिजे, सबकॉन्शियसला ह्यातलं काहीच कळत नाही हो. हा मेन प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे काही हायफाय शब्द वापरता ना, ते सबकॉन्शियसला कळत नाही. ते एक खूप, ते गाणं ना, दिल तो बच्चा है जी, दिल तो बच्चा है, सबकॉन्शियस बच्चा है, उसको नहीं समझेगा. आप जो बोल रहे हो ना, उसको नहीं समझेगा की आपल्याला ना 100 कोटी कमवायचे, त्याला 100 कोटीच कळत नाही काय ते, कारण 100 कोटीची इमेजेस क्रिएट होत नाही. मला 5 कोटी कमवायचे, 5 कोटीची इमेजेस क्रिएट होत नाही. मला खूप छान लाईफ पाहिजे, त्याची इमेजेस क्रिएट होत नाही. आणि त्या इमेजला मी कुठंतरी रेझोनेट पण करत नाही. बऱ्याच वेळा लोक गोल सेटिंग करतात आणि फेल होतात का? कारण ते त्यांच्या डेस्कटॉपवर मी बघतो म्हणतात की सर आम्ही फार भारी भारी डेस्कटॉपवर आमचे पिक्चर्स लावलेले आहेत, पॅलेसचा पिक्चर लावलाय, मर्सिडीजचं पिक्चर लावलंय, आणि कुठल्या भारीतल्या गाड्यांचं पिक्चर्स लावलंय. डीप डाऊन खरोखर विचार करा की तुम्हाला खरोखर त्या पॅलेसमध्ये राहायला जायचंय का? ते तुमचं खरं स्वप्न आहे का केवळ सोसायटीने सांगितलं म्हणून तुम्हाला वाटतं की आपल्याकडे पण दारात मर्सिडीज असली पाहिजे? केवळ तुम्हाला ते छान छान पिक्चर दिसतात इन्स्टावर आणि ह्याच्यावर, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की हे असं पाहिजे? का तुमची आंतरिक ओढ काहीतरी वेगळी आहे? आणि सबकॉन्शियस हे खूप सिम्बॉलिक पद्धतीने काम करतं, खूप सिम्बॉलिक पद्धतीने काम करतं. वेळ असेल तर मी तुमचं सबकॉन्शियस आणि त्याचे सिम्बॉल्स आणि मनी ह्याच्यावर आपण एक छोटस टेक्निक घेऊयात ऍट द एंड ऑफ द Q&A. Q&A संपल्यानंतर मी त्या सबकॉन्शियस कसं काम करतं किंवा त्याच्याशी कसं काम करून घ्यायचं, हे एक वेगळ्या टेक्निकच्या द्वारे तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देतो. यू विल एन्जॉय दॅट ऍक्टिव्हिटी अँड यू विल लर्न द फंडामेंटल ऑफ सबकॉन्शियस. प्रॅक्टिकली यू विल लर्न द फंडामेंटल्स ऑफ सबकॉन्शियस. आणि सतत जागरूक राहून सतत काम करायचं म्हणजे असं मला जाणवतं की तुम्ही डेलिबरेटली करता की नाही नाही मला करायचंय. इट हॅज टू बी फ्री फ्लो. जशी एक नदी वाहती, ती नदी असं म्हणते की आता मला व्हायचंय. जसा पाऊस पडतो, पाऊस असं म्हणत नाही की आता मला बरसायचंय, तो फ्री फ्लो आहे. तसं इट शुड बी अ पॅटर्न, इट शुड बी युअर माइंडसेट, इट शुड बी युअर नेचर. एखाद्याचं नेचरच असतं की तो आनंदी असतो, एखाद्याचं नेचरच असतं की तो खूप दुःखी असतो, एखाद्याचं नेचरच असतं की तो सतत चिडचिड करत असतो. हे नेचर आहे. तसं हे सबकॉन्शियसचं प्रोग्रामिंग शुड बी अ नेचर.
मला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतंय ही जर का भावना असेल, तर मग आपण ते एक वर्क म्हणून करतो, एक काम म्हणून करतो. आणि ज्यावेळेला तुम्ही काम म्हणून एखादी गोष्ट करता, ते आपल्याला नको असतं. काम नको असतं, आपल्याला सहज ज्या गोष्टी होतात त्या पाहिजेत. त्यामुळं मेक इट सो सिम्पल, सो इझी अँड सो शॉर्ट, की त्या 1 मिनिटामध्ये, त्या 10 सेकंदामध्ये तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला प्रोग्रामिंग कराल. खूप त्याला 2 तास मेडिटेशन करायचंय काही गरज नाहीये. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करायचे. 10 सेकंद. एक माझा रूल आहे 10-20-30. त्या 10 वर्ड्सला तुम्ही 20 सेकंद 30 वेळा ज्या वेळेला तुम्ही करता, ऑफकोर्स ती प्रोसेस आहे, बऱ्याच त्याच्यात माझं बॅकएंडला गोष्टी आहेत. आता मी काही तेवढं डिटेल नाही सांगू शकत, बट इट जस्ट टेक 10 seconds टू रिप्रोग्राम युअर सबकॉन्शियस इन अ व्हेरी इफेक्टिव्ह मॅनर. सो आपण ती पण ऍक्टिव्हिटी डेफिनेटली घेऊयात. ओके. SK, तुमच्या कोर्सची फीस काय आहे? 1-to-1 गाईड करणार का? ओके, ते पण मी सांगेन, ते नंतर सांगतो. किंवा ज्यांना कोर्स बद्दल, डेफिनेटली मी इथं कोर्स विकायला नाही आलेलो. ज्यांना इच्छा आहे, मी तुम्हाला नंबर देतो, नंबरवर मला फक्त कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ते दिलं जाईल. दिस सेशन इज नॉट फॉर सेलिंग माय कोर्स. हे कोर्स सेल करण्यासाठी सेशन नाही, हे तुमच्यासाठी सेशन, तुमचे प्रश्न उत्तर. कोर्स डेफिनेटली आहे, मेंटॉरशिप आहे, 1 वर्षभराची मेंटॉरशिप आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. इट इज नॉट लाईक दॅट, इट इज नॉट अ कोर्स, इट इज अ मेंटॉरशिप. हा फरक आहे. कोर्समध्ये कोर्स विकला जातो आणि त्याच्यानंतर काही होत नाही. हे मी अनुभव घेतला की कोर्स करतात लोक आणि रिझल्ट येत नाहीत का? मिसिंग एलिमेंट आहे की एक कम्युनिटी नाहीये, एक मेंटॉरशिप नाहीये, एक वन ऑन वन गायडन्स नाहीये, आणि त्याच्यामुळे लोकांना रिझल्ट मिळत नाहीत. म्हणून मग मी रिडिझाईन केला कोर्स, की जो कोर्स नसून इट्स अ मेंटॉरशिप फॉर 1 इयर. सो 1 वर्षभराचा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी उलगडत जातात. राईट. अजून कोणाचा काही प्रश्न? हा सर, माझा एक क्वेश्चन होता. येस सर, प्लीज. कसं होतं की पूर्वी सिव्हिल सर्व्हिसेसचा स्टुडंट होतो, तर एक ध्येय होतं की काहीतरी करायचं आहे. ठीक आहे, तर मी रोज अभ्यास करायचो वगैरे, पण आता ते तर आय कुडंट मेक इट ऍक्च्युली सर्व्हिसेसमध्ये. तर काय झालंय सर, आता त्याच्यानंतर जे लाईफ आहे, तर प्रत्येक दिवस येतो आणि मग ठीक आहे, मी आता चांगल्या ठिकाणी आहे, कामाला, लग्न झालं वगैरे, जेही आहे, बट ध्येय असं नाहीये सर. म्हणजे आपला रोजचा दिवस येतो, आपण तो घालवतो, ऑफिसची कामं करतो, घरी येतो, जे आहे तेच तीच क्रिया पुन्हा पुन्हा होते. आणि तो एक माझा क्वेश्चन आहे की ध्येय नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सर, एक गोष्ट अशी आहे की लेट्स से की तुम्ही जसं बोलता तसं आपण एम हाय केलं, ठीक आहे, जे साध्य असेल ते आपलं जर मोठं असेल, तर त्याला जे साधनं लागतात त्याची, ते कसं असतं, म्हणजे ते कुठून येणार, किंवा मग त्याच्यासाठी आपल्याला युनिव्हर्स मदत करणार का, किंवा का त्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे, किंवा असं काही. तर ह्याच्याबद्दल सांगितलं तर बरं पडेल सर. नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे. ध्येय, मी नेहमी म्हणतो की तुमचं जे गोल असलं पाहिजे, इट शुड बी सच अ बिग गोल की ते तुमचं लाईफ टाईम जरी संपलं तरी ते अचीव्ह नाही होणार. जसं आपण म्हणतो की से फॉर एक्झाम्पल बाबा आमटे यांनी जे कार्य केलं, त्यांनी आयुष्यभर आयुष्य त्याच्यात वेचलं तरी त्यांचं कार्य नाही संपलं, अजून चालू आहे. आणि असे अनेक लोक आहेत. मी म्हणत नाही की आपल्याला समाजसेवा करायची. हे आपले अंबानी, त्यांचं काम आहे पैसे कमवायचे, ते अजून सुद्धा पैसे कमवले तरी त्यांना कमीच वाटतात. हे त्यांचं ध्येय आहे की लाईफ टाईम मला किती बिलियन ट्रिलियन डॉलर्स कमवायचे, त्याला काही लिमिटच नाहीये. आता हे ध्येय जर का नसेल, तर गडबड ही होती की मी नक्की करतोय काय. आणि हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की या मार्गावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा असे काही पॅचेस येतात की त्या पॅचेस मधून तुम्हाला जावं लागतं की यू आर क्लूलेस. एखादं टनेल आहे, ते टनेल, जशी एक रेल्वे त्या टनेलमध्ये जाते अंधारात, काहीच दिसत नाही, पण तो टनेल पार करावा लागतो. कुठंतरी पुढं एक सूर्यकिरण आहे, कुठंतरी पुढं तो एक आहे. यू आर जस्ट किलोमीटर अवे फ्रॉम दॅट, जस्ट अ मीटर अवे फ्रॉम दॅट, जस्ट 1 डे अवे फ्रॉम दॅट, ते मिळण्यासाठी.
आणि हे ज्या वेळेला तुम्ही धडपड करता, ही धडपड आहे. ही धडपड करतोय ह्याचाच अर्थ काहीतरी आंतरिक आहे, अंतरात्म्याचा आवाज येतोय, काहीतरी आपल्याला करायचंय आणि ते शोधतोय. जसं मी मगाशी म्हटलं की ही शोधणारी लोक खूप कमी आहेत. आता ही जी लोक आहोत आपण ही शोधतोय, हे आपण सगळे साधक आहोत की वी आर सर्चिंग इन सर्च ऑफ समथिंग. सो या प्रोसेसमध्ये ऑफकोर्स NLPचे टेक्निक्स आहेत, त्याच्यात तुम्हाला स्ट्रक्चर वे मध्ये गोष्टी सांगितल्या जातात, कळतात आणि मग आपल्याला कळतं की हा हे माझं ध्येय असू शकतं, लेट मी वर्क ऑन दॅट. मग त्याला माझं माइंड का सपोर्ट करत नाही. कधी कधी असं असेल की माझ्या व्हॅल्यू सिस्टीम आणि माझं ध्येय इथं कॉन्ट्राडिक्टरी होत असेल, त्याच्यामुळे मला माझं सबकॉन्शियस अलाव नाही करत काही ध्येय सेट करायला किंवा अचीव्ह करायला. देर कुड बी एन नंबर ऑफ रिझन्स. बट ध्येय नाहीये हे रिअलायझेशन होणं, दॅट इटसेल्फ इज अ बिग थिंग, की व्हॉट इज माय पर्पज ऑफ लाईफ. आणि इट इज नॉट अबाउट गोल्स, इट इज द पर्पज. द मोमेंट यू गेट द पर्पज, म्हणजे लोकांना मग रिसोर्सेस ऑटोमॅटिकली मिळायला लागतात. लोकांना म्हणजे लिटरली आयुष्यात चमत्कार होतात. लिटरली आयुष्यात चमत्कार होतात की तुम्हाला पर्पज मिळतोय. यू आर गेटिंग द पर्पज अँड यू आर गेटिंग द रिझल्ट विदाउट यू डुईंग एनिथिंग. बिकॉज तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा ट्यून होता तेव्हा कोण तुम्हाला अचानक फोन करतं, कोण तुमचा 20 वर्षापूर्वीचा मित्र अचानक भेटतो, तो म्हणतो अरे माझ्याकडे हे काम आहे, कुठली मेल येते. हे आता मला पण अशा गोष्टी कितीतरी अनुभव येतात की अचानक कुठून तरी मेल येतील, कुठून त्यांना माझा नंबर मिळाला, काय झालं, आमच्याकडे हा कॉर्पोरेट प्रोग्राम आहे, तुम्ही घेणार का, आणि ते डील फायनल होतं. हे हे कुठून होतं? तर मी तर त्यांना अप्रोच नाही केलेला. माझ्याकडे काही 100 युट्यूबचे व्हिडिओज बनवलेत किंवा असं काही काहीच नाहीये. बट द मोमेंट यू आर ट्यून टू दॅट फ्रिक्वेन्सी, थिंग्स स्टार्ट हॅपनिंग इन युअर लाईफ. थिंग्स स्टार्ट हॅपनिंग. सो हा जो पर्पज आहे हा सर्च करणं इटसेल्फ इज अ जर्नी. आणि अं, एक आध्यात्मिक अं, एक मी त्याला थोडीशी जोड देतो. लाहिरी माशे नेहमी सांगतात, बनत बनत बन जाय, की होईल, हळूहळू होत जातील गोष्टी, बनत बनत बन जाय. त्यांच्याकडे कुणी साधक गेला म्हणलं की लाहिरी माशे मला साधना माझ्याकडून होत नाहीये, माझ्याकडून मेडिटेशन होत नाहीये, ते म्हणायचे बनत बनत बन जाय, हो जाएगा हो जाएगा, होईल, हळूहळू होईल, काय काळजी नको करू. एखादा साधक जायचं म्हणायचं की खूप सुंदर माझी साधना चालू आहे, खूप माझं मेडिटेशन छान चालू आहे, मला असे अनुभव येतात, तसे अनुभव येतात. त्याला पण ते तेच म्हणायचे, बनत बनत बन जाय, बनत बनत बन जाय, हळूहळू होत राहतील या गोष्टी. तुला खूप चांगला अनुभव आला म्हणून तू हवेत जाऊ नको, आणि काही अनुभव येत नाहीये की गेले महिना झाला मी मेडिटेशन करतोय पण मला काही वाटतच नाही. त्याला पण ते तेच म्हणायचे की बनत बनत बन जाय, कारण तुम्हाला अजून ते कळलेलंच नाही की नक्की काय आहे ते, तेव्हा तुम्ही त्या मार्गावर जा. हा त्यांचा संदेश होता. सो तुमच्यासाठी पण त्यांचा संदेश मी फक्त पास ऑन करतोय की बनत बनत बन जाय. तुम्ही मार्गावर चाललाय, कदाचित आत्ता थोडासा अंधार असेल, पण त्या अंधारातून एक प्रकाशाची वाट नक्कीच दिसेल. कारण तुमच्याकडं तो एक व्हॉट आय कॅन से, की ती एक आंतरिक इच्छा आहे की यार मला का सर पर्पज सापडत नाहीये. जो माणूस शोधतो त्याला सापडतो. बाकीचे बरेचसे लोक आहेत की ते शोधतच नाहीत, कारण त्यांना ही जाणीवच नाही की आपल्याला पर्पज आहे आणि तो शोधला पाहिजे. ही जाणीवच नसल्यामुळे लोक पर्पजच शोधत नाहीत. यू आर लकी इनफ दॅट यू आर इन सर्च ऑफ पर्पज. खूप स्वतःवर काम करा, मेडिटेशन करा, चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, काहीतरी एखादी गोष्ट क्लिक होईल अशी ट्रेनिंग अटेंड करा, विचारा. द मोर यू आस्क, यू आर गोइंग टू गेट आन्सर्स. आणि मॅक्सिमम आन्सर्स विल कम फ्रॉम विदिन. बऱ्याच वेळा आन्सर्स आतूनच येतील, आणि ते अशा मुवमेंटला येतील की ज्यावेळेला तुम्ही कधी एक्सपेक्ट नव्हते केले. यू विल डेफिनेटली गेट पर्पज इन लाईफ. ओके, मी हा काय म्हणतात त्याला, ओके, कोर्सची फीच झालं. त्याच्यानंतर मी माझा नंबर टाकलाय, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. या सॅटर्डे पासून बॅच चालू होती. सर कधी कधी खूप ऍक्टिव्ह वाटतं, पॉझिटिव्ह राहतो, पण मधूनच खूप निगेटिव्ह लो फील होतं. अगेन एसके, सेम थिंग आय वुड लाईक टू से, सेम थिंग आय वुड लाईक टू से, की ह्या
एन्व्हायरमेंटला आपण फेस करायचंय. यू कांट बी 100% पॉझिटिव्ह ऑल द टाइम. इट इज ऑल अबाउट हाऊ यू आर रिस्पॉन्डिंग टू दॅट सिच्युएशन. तुम्ही त्या सिच्युएशनला कसं रिस्पॉन्ड करताय हे मॅटर करतं. अप्स, डाऊन्स, लो हे सगळ्यांच्या बाबतीत होतात. बेस्ट ऑफ द बेस्ट पीपल दे ऑल्सो गेट लो इन देअर लाईफ. सो वी आर नॉट अलोन. तुम्हाला जे वाटतंय की हे एवढे महान लोक आहेत की जे इतक्या उंचावर पोहोचले, त्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही आहेत का? त्यांना कधी कधी डाऊन फील होत नसेल का? रादर जी लोक जेवढं जास्त काम करतात, जी लोक जास्त चांगली आहेत, त्यांच्याच आयुष्यात जास्त प्रॉब्लेम्स होते. आपल्या संतांचं उदाहरण घ्या. सगळ्यात जास्त खस्ता संतांनी काढल्या. एकनाथ महाराज घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या. या लोकांना जास्त त्रास झाला. त्यांच्याकडे तर एवढी पॉवर होती की ज्ञानेश्वर माऊलींना पाहिजे तर त्यांनी स्वतःसाठी राजमहल उभा केला असता आणि तिथं आयुष्य आरामात जगले असते. पण सगळ्यात जास्त त्रास सहन करणारे हे 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 का? कारण ह्या प्रत्येकाला ह्या फेज मधून जायचंय. हे कदाचित त्यांची शिकवण आहे की बाबा रे, हे ऍज अ संत जर का मला हा त्रास होतोय, अप्स अँड डाऊन्स माझ्या लाईफमध्ये येतात, तर आपण तर अजून तिथे पोहोचायला फार अनेक अनेक जन्म घ्यावे लागतील आपल्याला. सो द ओनली थिंग इज दॅट आपल्याकडे काहीतरी ध्येय आहे, लक्ष आहे, आणि ते लक्ष पार करायचं. त्याच्यासाठी माझी ही पायवाट चालू आहे. त्याच्यात दगडे धोंडे असतील, काटे लागतील, काहीतरी होईल, पण ऍटलिस्ट वन थिंग, यू आर वॉकिंग. तुम्ही चालताय, तुम्ही त्या ध्येयापर्यंत चालत चाललाय, आणि दॅट इज द बिग थिंग. यू आर नॉट स्टक. तुम्ही थांबलेला नाही आहात. भले एक पाऊल, वन स्टेप अ डे, यू आर टेकिंग अ स्टेप अ डे, दॅट इज ऑल्सो मोर दॅन सफिशियंट. सो या गोष्टी होतात. आणि ऑफकोर्स ह्या पॉझिटिव्ह राहण्यासाठी अँकरिंग आहे, ऍक्टिव्ह राहण्यासाठी अँकरिंग, बऱ्याचशा टेक्निक्स आहेत NLPच्या की ज्या वापरून आपण या गोष्टी बाय आवर ओन विल वी कॅन क्रिएट. की मला आत्ता ऍक्टिव्ह राहायचंय, मला आत्ता मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जायचं. या सगळ्या स्टेट ऑफ माइंड आहेत. तुम्ही जे म्हणता ना पॉझिटिव्ह, ऍक्टिव्ह, ह्या स्टेट ऑफ माइंड आहेत. की मी सपोज इमॅजिन करा ना की तुम्हाला खूप कंटाळा आलाय, तुम्ही दिवसभर ऑफिस मधून काम करून आलाय, तुम्हाला खूप कंटाळा आलाय, आणि तुम्हाला जर का बायको म्हणते की चला आता हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, तर तुम्ही काय म्हणणार? नको यार, कुठं जेवायला जातो, आता मी ऑलरेडी दिवसभर एवढं काम केलंय, आता थकून आलोय. आपण एक काम करू, तुला नसेल बनायचं तर पार्सल मागव. का? कारण तुमची एनर्जी डाऊन आहे, तुमची माइंडसेट, तुमची स्टेट ऑफ माइंड आहे ती पण अशी लो झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदम नाही म्हणता. पण त्याच मुवमेंटला इमॅजिन करा की तुमच्या एका खास फ्रेंडचा फोन आला की जो तुमच्या कॉलेज बरोबर होता, तुमची खूप छान मैत्री. त्याचा फोन आला, तो म्हणला, अरे योग्य, मी पुण्यात आलेलोय, या ठिकाणी आलेलोय, माझ्याकडे फक्त 2 तास आहेत, मला परत पुढे जायचंय, आपल्याला भेटता येईल, आता तू कुठेस, येतो का भेटायला? व्हॉट विल बी युअर आन्सर? तुम्ही ताडकन उठून उभे राहणार, येस आदित्य, येतो मी भेटायला, काय प्रॉब्लेम नाही, कुठेस तू? हिंदवडीत. ओके, आलो मी. कुठून आला? कुठून आला तो जोश? कुठून आला तो उत्साह? ज्या बायकोला तुम्ही म्हणला होता की नाही जायचं, ती तुमच्याकडे अशी बघेल की अरे, आता तर हा माणूस एवढा ढेपाळलेला होता, आणि आता ह्याला काय झालं, एकदम 100 सूर्याची ऊर्जा कुठून आली? इट इज स्टेट ऑफ माइंड. आणि ते तुम्ही ऍट विल क्रिएट करू शकता. देर आर ऍक्टिव्हिटीज फॉर दॅट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळतो. माइंडसेटवर काम केलं पण एन्व्हायरमेंट निगेटिव्ह असेल तर काय होणार? एन्व्हायरमेंट हे निगेटिव्हच राहणार. मी नेहमी सांगतो की हे एन्व्हायरमेंट म्हणजे काय? हे वाघ आहेत. आणि तुम्ही जर का म्हटलात की बाबा रे वाघ, तू मला खाऊ नकोस, तू व्हेजिटेरियन बन. मला एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह करायचा, याचा अर्थ मी वाघाला व्हेजिटेरियन बनेल वाघ, अशी एक अपेक्षा करतोय. इट कुड बी एनीबडी. वाघ म्हणजे काही प्रत्येक व्यक्ती, तुम्ही सोडून प्रत्येक व्यक्ती वाघ आहे. तुमचं हजबंड, तुमची वाईफ, तुमची मुलं, आई वडील, सासू सासरे, तुमचे शेजारी, तुमचा बॉस, तुमचा कलिग, तुमचे पॉलिटिशियन्स, एव्हरीबडी इज अ लायन, एव्हरीबडी इज अ टायगर. प्रत्येक जण लायन अँड टायगरच्या रूपात आपल्या समोर आहेत. एन्व्हायरमेंटला ते तसंच वागणार. सो एन्व्हायरमेंट वुड ऑलवेज बी लाईक दॅट.
इट इज युअर वे. हा तुमचा वे ऑफ थिंकिंग तुम्हाला बदलायला पाहिजे. कारण आपण वाघाला व्हेजिटेरियन नाही करू शकत, आपण दुसऱ्या व्यक्तीला चेंज नाही करू शकत. NLP मध्ये आणि या ओव्हरऑल जर्नीमध्ये एक मोठी गोष्ट मी जी शिकलो ते म्हणजे स्वतःच्या माइंडसेटवर काम करायचं, स्वतःवर काम करायचे. आपण जर का दुनियेला बदलायला गेलो तर किती लोकांना बदलणार? देर आर 7 अरब पीपल इन दिस वर्ल्ड. किती लोकांना बदलू शकतो आपण? नाही बदलू शकत. बदलू काय शकतो तर मी माझा रिस्पॉन्स बदलू शकतो. आय कॅन चेंज माय रिस्पॉन्स टुवर्ड दॅट सिच्युएशन, दॅट्स इट. आय कांट चेंज एनिथिंग एल्स. सो तुम्हाला तुमच्या माइंडसेटवरच काम करायचंय. एन्व्हायरमेंट निगेटिव्हच राहणार हे लक्षात घ्या. जसं एक कमळ असतं ते चिखलातच उगवतं. ते हे म्हणत नाही की आजूबाजूला चिखल आहे, मी तर एवढं चांगलं फुल आहे, मला चांगल्या ठिकाणी नाही नाही, ते चिखलात उगवतं. सो चिखलात कमळ सुद्धा चिखलात उगवू शकतं. तसं आपण पण त्या एन्व्हायरमेंटला सेपरेट राहू शकतो. कालच एका इव्हेंटमध्ये एकाने मला विचारलं की एवढे सगळे तुम्ही डेली कोचिंग घेता, लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकता, हे करता ते करता, मग तुम्हाला कसं होतं, तुम्हाला झोप लागते का? मी त्यांना म्हटलं मी पडल्यानंतर जास्तीत जास्त 2 मिनिटं जागा असतो. विदिन 100 सेकंड्स आय फॉल अस्लीप, गाढ झोपी जातो. इट इज लाईक एखादा डॉक्टरकडे आपण जातो, 100 पेशंट जातात, तर डॉक्टर किती आजारी पडला पाहिजे? तो आजारी नाही पडत, कारण तो त्या एन्व्हायरमेंट पासून तो वेगळा राहतो. तो म्हणतो हे पेशंट आहेत आणि मी डॉक्टर आहे. त्यांनी त्याच्या माइंडमध्ये हे फिट केलेलं आहे की मी डॉक्टर आहे आणि ते पेशंट आहेत. मला त्यांच्यासारखं नाही व्हायचं, मला डॉक्टरच राहायचंय आणि त्यांना मदत करायची. सो एन्व्हायरमेंट, एखाद्या हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट जिथं 100 पेशंट असतात, तिथे डॉक्टर कधी आजारी नाही पडत. आपण फक्त म्हणतो की माझं एन्व्हायरमेंट खराब आहे, माझे सासू सासरे असे, माझी सासू अशी, माझा बॉस असा, माझा तो तसा, नवरा असा, बायको अशी, मुलं अशी. ते तसेच राहणार. दे आर लायन्स अँड टायगर्स. यू हॅव टू लर्न हाऊ टू यूज युअर माइंड. तुम्हाला तुमचं माइंड यूज कसं करायचं ते शिकायला पाहिजे. कविता सिंग, इज इट पॉसिबल टू रीड माइंड ऑफ अदर पीपल युझिंग NLP? नो. NLP यूज करून तुम्ही लोकांचं माइंड रीड नाही करू शकत. हा, तुम्ही लोक खरं बोलतायत का खोटं बोलतायत त्याच्या काही टेक्निक्स आहेत, ते ऍडव्हान्स म्हणजे सुपर ऍडव्हान्स लेवलच्या टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांच्या डोळ्यांमध्ये बघून कळू शकतं. आम्ही त्यांना आय ऍक्सेसिंग क्यूज म्हणतो की हा माणूस एखादी गोष्ट खरं बोलतोय का खोटं बोलतोय का, तो आठवतोय का क्रिएट करतोय. म्हणजे सपोज एखाद्या मुलाला विचारलं की का रे काल शाळेत का नाही आला, मग तो एखादा आजारी असेल तो सांगेल की सर मी काल आजारी होतो त्याच्यामुळे शाळेत नाही येऊ शकलो. एखादा जर का त्याला खोटं काहीतरी सांगायचं असेल की नाही सर मी काल काय झालं, असं झालं तसं झालं, तो काहीतरी स्टोरी बनवतोय. स्टोरी बोलताना तो फ्लुएंटली बोलतोय, पण त्याचे आईज मुवमेंट ज्या होतात ना, त्या आई मुवमेंटवरून NLPचा एक मास्टर प्रॅक्टिशनर सहजपणे ओळखू शकतो की हा माणूस क्रिएट करतोय का हा माणूस कन्स्ट्रक्ट करतोय. आर यू रिमेंबरिंग ऑर आर यू कन्स्ट्रक्टिंग? कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिमेंबर करता, चला एक इमॅजिन करा की तुमच्या घरातल्या फ्रीजचा कलर आठवा आणि बघा तुमचे डोळे कुठे जातात. तुमच्या हे जे डोळे आहेत ना ते कुठे जातात. तुमच्या घरातल्या फ्रीजचा कलर आठवा, तुमच्या गाडीचा कलर आठवा आणि आता इमॅजिन करा की तुमचा फ्रीज जर का सोनेरी कलरचा असेल तर कसा दिसेल. तुमचा फ्रीज सोनेरी कलरचा असेल तर तो कसा दिसेल. तुमची कार जर का डार्क हिरव्या कलरची असेल तर ती कशी दिसेल. बघा तुमचे आईज मुवमेंट कसे झाले. दोन्ही केसमध्ये ज्यावेळेला तुम्हाला मी विचारलं की तुमचा फ्रीजचा कलर आठवा, कारचा कलर आठवा, तुमच्या आय मुवमेंट वेगळीकडे गेले होते. आणि ज्यावेळेला तुम्ही कन्स्ट्रक्ट करत होता की हा माझा फ्रीज तर का सिल्वर गोल्डन कलरचा असेल तर कसा दिसेल, तुमच्या आय मुवमेंट बदलल्या. आणि ह्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतात. आणि त्याच्यातून जो प्रॅक्टिशनर आहे, मास्टर प्रॅक्टिशनर आहे, तो फाइंड आउट करू शकतो की वेदर यू आर ट्रू ऑर फॉल्स. युएसचे विजाज वगैरे जे रिजेक्ट होतात लोकांचे, ती लोक प्रश्न विचारतात की तुम्ही भारतात परत येणार आहे का,
ज्या माणसाला खरंच परत यायचं असतं तो त्याचे आई मुवमेंट वेगळे होतात. तो म्हणतो हा मी परत येणार आहे, माझा असं प्लॅन आहे तसं प्लॅन आहे. जो कन्स्ट्रक्ट करतो ना की नाही नाही, मला असं करायचंय तसं करायचंय काहीतरी, तो जेव्हा खोटं बोलतो तेव्हा त्याची आय मुवमेंट फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी कुठेतरी वेगळीकडे जातात. त्याचा एक सिक्वेन्स आहे. आणि तो व्हिसा ऑफिसर तुम्हाला इन्स्टंटली समजून घेतो की हा माणूस काही US मधून परत याचं दिसत नाही, याचं काहीतरी वेगळंच गणित आहे, रिजेक्ट करायचा विजा. हे खूप म्हणजे ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी. पण येस, तुम्ही माइंड वगैरे रीड करणं हे जर का कोणी तुम्हाला सांगत असेल तर डेफिनेटली इट इज नॉट राईट. हे तुम्ही माइंड रीड नाही करू शकत. दुसऱ्याच्या माइंड मध्ये जाऊन हा तुम्ही लोकांना समजू शकता, लोक काय टाईपचे आहेत ते काय. यू कॅन अंडरस्टँड पीपल बट यू कॅनॉट रीड द माइंड. तसं तसं जर का असतं तर मग मी तुम्हाला प्रश्न कशाला विचारायला सांगितलं असतं ना. मी तुमचाच माइंड रीड करून म्हटलं असतं की कविताकडे हा प्रश्न आहे, मनोजकडे हा प्रश्न आहे, एसकेकडे हा प्रश्न आहे. आय कुड हॅव रीड दॅट माइंड. आय कुड हॅव रीड युअर माइंड. नाही तसं. एसके सर, तुमचं एखादं एल पिरियड मॅनिफेस्टो सांगा जे तुम्हाला इम्पॉसिबल वाटत होतं ते पण झालं. ओके. सावित्री सिंग, येस आय एम लुकिंग अप व्हाईल इमॅजिनिंग. इमॅजिनिंग करताना तुमचे आईज मुवमेंट वेगळे होते आणि हे करताना तुमचे आईज मुवमेंट वेगळे झाले. सो आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत माझे स्वतःचे. पण मी तुम्हाला स्टोरी सांगू शकतो. टिपिकली मी काल परवा कोणाशी तरी बोलत होतो की या ट्रेनिंग कोचिंग फील्ड मध्ये काय झालंय की लोकांना अशी सवय लागलेली आहे की ट्रेनरनी त्याची दर्दभरी कहाणी सांगायची की कसा मी फुटपाथवर झोपत होतो, कसं माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल होते, कसे माझ्याकडे फक्त 500 रुपये होते आणि आज मी 5 कोटी रुपये कमवले. या सगळ्या स्टोरीज असतात. आणि बिंग अ ट्रेनर आम्हाला हे मार्केटिंग वाले लोक सांगतात की सर आप भी ऐसा स्टोरी बनाओ, लोगों को बताओ की ऐसा है वैसा था मेरे लाईफ में. आणि हे ऐकणाऱ्याला पण बऱ्याच वेळेला वाटत असतं की अरे इसमें कुछ तो गडबड आहे. म्हणजे तुम्ही पण म्हणत असाल ना, यार कुछ तो गडबड आहे दया, या कुछ तो गडबड आहे, असं कसं असेल यार, आणि सगळ्याच ट्रेनरचं असं कसं होईल. प्रत्येक ट्रेनर येऊन सांगतो की बघा मी किती गरीब होतो, माझ्याकडे स्कूटर पण नव्हती आणि आज माझ्याकडे मर्सिडीज आहे. प्रत्येकाच्या अशा हे. सो इफ यू आर वॉन्टिंग टू लिसन टू दो स्टोरीज, डेफिनेटली अशा स्टोरीज माझ्याकडे, रॅक टू रिचेस वाल्या स्टोरीज माझ्याकडे तर नाहीयेत, टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी फ्रँक. हा, आय हॅव सो मेनी स्टोरीज विच आर ऑफ इनर अवेकनिंग. की असे कितीतरी वेळा इन्साइट्स येतात, कितीतरी वेळा मला असं जाणवतं. मे बी फॉर एक्झाम्पल मनीच्या रिलेटेड तुम्हाला जर का हे असेल तर मला असं अचानक मेडिटेशन करताना जाणवतं की आज आपण या कंपनीचा शेअर शॉर्ट केला पाहिजे. त्याचा मी काही खूप अभ्यास केलाय की काही नसतं, पण अचानक एखादा इन्साइट येतो की हा कंपनीचा शेअर हा शॉर्ट केला पाहिजे आणि मी तो लॉट शॉर्ट करून टाकतो फ्युचर्स मध्ये आणि आय मेक अ डिसेंट प्रॉफिट. हे हे कुठून येतं? हे आता मी त्याला काही प्रोसेस नाहीये किंवा हे असं केलं तर, बट बिकॉज आउट ऑफ सो मेनी इयर्स ऑफ दिस थिंग्स, या प्रॅक्टिस म्हणून या गोष्टी येत राहतात. बऱ्याच वेळेला लोकांचे म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम मी सांगतो की त्यांचे प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह, जसं आज एक क्लायंट जो आला होता की त्याचा लिमिटिंग बिलीफचा प्रॉब्लेम होता. त्याचा काय म्हणतात त्याला, तो ऍक्च्युली आला होता त्याच्या एका ऍडिक्शन साठी. पण त्या ऍडिक्शन वरून लक्षात आलं की इट वॉज नॉट ऍडिक्शन, इट इज अबाउट द सेल्फ वर्थीनेस. तो त्याचा जो इतका लो होता तो हाय केला. काही लोकांना जॉब लागत नव्हते, त्यांचे जॉब्स त्यांना लागायला लागले. काही लोक कॉन्फिडंट नव्हते आपल्या आयुष्यामध्ये की अरे मला कॉन्फिडन्सच येत नाही. त्यांना अँकरिंग सारख्या टेक्निकनी कॉन्फिडन्स यायला लागला. छोटे छोटे बदल आयुष्यामध्ये घडत जातात ज्या वेळेला तुम्ही कुठली तरी गोष्ट फॉलो करता. आणि आय ऑल्सो अंडरस्टँड वन थिंग विच आय रेझोनेट व्हेरी स्ट्रॉंगली की या मार्गावर आपण ज्या वेळेला चालायला जातो त्यावेळेला पुढचे पुढचे टप्पे ओपन होत राहतात. नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत राहतात. ऑपॉर्च्युनिटीज नॉट नेसेसरी रिलेटेड टू मनी, पण तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या ग्रोथसाठी असे काही घटना घडतात की त्याला तुम्ही कोइन्सिडन्स म्हणा का त्याला तुम्ही तुमच्या साधनेचं फळ म्हणा, व्हॉट एव्हर.
पण त्या गोष्टी घडत जातात आणि त्या इतक्या विलक्षण पद्धतीने घडतात की म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या, एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून यायचं कारणच काय. हे कारण तेच आहे की दिस थिंग्स हॅपन्स. फीज अँड टायमिंग काय आहे, जसं मी मगाशी म्हटलं, प्लीज मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. कारण ह्या काही वर्कशॉप नाही, हे Q&A सेशन आहे. मला फक्त माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्यात. आणि मी एवढं सांगेन की नेक्स्ट या सॅटर्डे पासून 3 आठवड्याची बॅच असेल ती, आणि 1 वर्षभराचं मेंटोरिंग. इट इज अ मेंटॉरशिप प्रोग्राम फॉर 1 इयर. आणि सुंदर तुमचं लाईफ घडेल, तुमचे गोल्स आहेत ते अचीव होतील, हे ह्याच्यावर तो काम असणार आहे. वन ऑन वन मेंटॉरशिप असणार आहे, त्याच्यात ग्रुप कोचिंग असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. का? कारण एक कोर्स केला आणि झालं असं होत नाही. इट इज ऑलवेज अबाउट यू आर डुईंग इट कन्सिस्टंटली. तुम्ही ती गोष्ट कन्सिस्टंटली करताय, तुम्ही ती गोष्ट रेग्युलरली करताय, ज्या काही गोष्टी ऍक्टिव्हिटीज करताय त्या तुम्ही फॉलो करताय. त्याच्यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम आहे. तो जो माझा नंबर आहे 8090, मी परत एकदा नंबर टाकतो वाटल्यास, 809077. या नंबरवर फक्त मला पिंग करा, मी तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवीन आणि यू कॅन जॉईन द कोर्स. कृष्णकांती सिंग सर, तुम्ही मेडिटेशन शिकवणार का? कोर्समध्ये म्हणताय का आत्ताच म्हणताय? मी मगाशी जे म्हणलं होतं मेडिटेशन आपण एक करूया छोटस, त्याच्याबद्दल म्हणताय? कोर्समध्ये नाही सर, तर आता डेफिनेटली, म्हणजे आता कोर्समध्येच बोलतो सर. कोर्समध्ये तर आहेत मेडिटेशनचे टेक्निक्स आहेत कोर्समध्ये, आणि ते काही वेगळेच टेक्निक्स आहेत. ऍट अ टाइम आपण 2 किंवा 3 गोलवर काम करू शकतो का? आणि NLP साठी बेस्ट बुक्स. ओके. खूप सारी पुस्तकं आहेत NLP ची. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पुस्तक, पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कितपत कळेल ती गोष्टी माहित नाही. कारण जे NLP चे जे इन्व्हेंटर्स आहेत, डॉक्टर रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रिंडर, की ज्यांच्याकडे जाऊन मी शिकलो, त्यांचं पुस्तक आहे फ्रॉग इंटू प्रिन्सेस. फ्रॉग इंटू प्रिन्सेस मध्ये त्यांनी सगळं NLP ओतलेलं आहे. म्हणजे जर का एखाद्याला काही कोणाकडे शिकायचं नसेल, पण ते पुस्तक समजायलाच एवढं कठीण आहे की बस. त्याच्यानंतर सू नाईट म्हणून एक आहे, की जिचं NLP ॲट वर्क हे पुस्तक आहे, ते पण खूप सुंदर पुस्तक आहे. रिचर्ड बँडलरचं यांचं एक वेगळं पुस्तक आहे NLP, इंग्लिश मधून आहे, त्याचं मराठी पण व्हर्जन आता दिसत नाही, खाली असेल. सो देर आर मल्टिपल बुक्स, पण बुक्स वाचून तुम्ही टेक्निक समजून घेऊ शकता. पण इट इज लाईक तुम्ही पोहायचे नियम वाचलेत आणि आता पोहताय. हे दोन खूप वेगळ्या गोष्टी, कारण हा NLP हा जो आहे, हा प्रॅक्टिकली एक्सप्लेन करण्याची गोष्ट आहे. इट इज नॉट अ थेअरी की तुम्ही वाचलं आणि तुम्हाला समजले. अशा गोष्टी तशा वाचून नाही समजत. पुस्तकं डेफिनेटली आहेत, हे तुम्हाला कधी उपयोगी येतील जेव्हा तुम्ही शिकता कोणाकडून तरी, आणि मग ते पुस्तकं ऍज अ रेफरन्स पॉईंट म्हणून बघता. त्यावेळेला डेफिनेटली पुस्तकं मदतीला येऊ शकतात. पण प्रॅक्टिकली शिकणं आणि हे करणं त्याच्यात वेगळं आहे. दुसरी गोष्ट, ऍट द टाइम आपण 2-3 गोलवर काम करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. मल्टिपल गोल्सवर काम करू शकतो. आणि रिसेंटलीच मला एक नवीन एक इन्साइट मिळालं की असे हे सगळे जे गोल्स आहेत ना, ते एकत्र कसे कनेक्ट करायचे, की जो मी आतापर्यंत कुठल्याच बॅचला नाही शिकवला. कारण हा इन्साइटच नवीन मिळाला मला. आणि ते ज्या पद्धतीने मी ते बांधलं, म्हणजे लक्षात आलं की अरे हे असं असं करता येईल. आय वॉज लाईक सरप्राईज की सच अ वंडरफुल मेथड इट इज विच गॉट क्रिएटेड आउट ऑफ मेडिटेशन. ती मेडिटेशन मधून ती मेथड क्रिएट झाली. ती मेथड आतापर्यंत ना मी कुठं ऐकली, ना कुठं युट्यूबवर कुठल्या पुस्तकात, काहीच नाही. बट आय गॉट दॅट मेथड विच आय विल बी शेअरिंग इन दिस बॅच. या बॅच मध्ये ती मेथड असेल, आणि जुन्या लोकांना तर त्यांच्या मंथली कोचिंग कॉलमध्ये या या महिन्याच्या असणारच होती. सतत कोणी आपला अपमान करत असेल, घालून पडून व्यवस्था बोलत असेल, तर अशा लोकांशी कसं डील करायचं? अगेन देर आर मल्टिपल वेज. आणि आता ह्याला थोडस मी एक वेगळा अँगल देऊ इच्छितो.
दोन तीन गोष्टी असतील. एक तर अशी गोष्ट की तो माणूस अपमान करणारा तुमचा जर का बॉस असेल आणि म्हणजे ती व्यक्ती अशी आहे की ज्याच्याशी तुमचं काय म्हणतात त्याला रिलेशन नाहीये. म्हणजे तो माझा नवरा नाहीये, माझी बायको नाहीये, माझा भाऊ नाहीये, आई वडील नाहीयेत, असे जर का काही असतील तर त्या केसमध्ये ते नाहीयेत. मी जॉब करतोय किंवा हे करतोय तर यू कॅन डिस्कनेक्ट विथ दॅट पर्सन आणि तो प्रश्न निघून जाऊ शकतो. जर का तुमचं जॉबचा असेल तर. हा, जर का ती घरातली व्यक्ती असेल तर मात्र तिथं काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आणि आपण त्यांच्या प्रती म्हणजे आपण त्यांना आत्ता काय इमॅजिन करतोय की ते मला असं बोलतात, मग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल राग असतो आणि तो राग आपण मनामध्ये धरतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो, आपल्या बॉडीवर. सो ते कसं काढायचं ह्याच्यासाठी टेक्निक्स आहेत. आणि दुसरं म्हणजे एक आता हा पूर्ण NLPचा ना एक वेगळ्या अँगलने मी ते उत्तर देऊ इच्छितो. ते म्हणजे तुमचं काहीतरी त्या व्यक्तीशी एक कार्मिक कनेक्ट असतं. आपल्या आयुष्यात ज्या काही व्यक्ती येतात त्या त्याच त्याच व्यक्ती दर आयुष्यात येत राहतात, दर जन्मात राहतात. प्रत्येक जन्मात सेम व्यक्ती येत राहतात आपल्या आयुष्यामध्ये आणि कुठंतरी ते आपलं देणं घेणं असतं आणि ते देणं घेणं फेडण्यासाठी आपण जन्म 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 घेत राहतो, असे अनेक जन्म. कारण आपले कॉन्ट्रॅक्टच तेवढे तो. माझं कदाचित कॉन्ट्रॅक्ट होतं तुमच्या सगळ्यांबरोबर की तुम्हाला मी हे शिकवावं आणि म्हणून तुम्ही इथं आलात आणि इथं शिकताय आणि मी माझं देणं तुम्हाला देऊन टाकतोय. कदाचित मागच्या जन्मात तुम्ही मला काहीतरी दिलंय त्याचं परतफेड म्हणून मला हे द्यायचंय आणि ह्यासाठी तुम्ही इथं आलात, बाकीची लोक नाही आले. सो असे काहीतरी ते कर्माचे आपण म्हणतो ना, द लॉ ऑफ कर्मास. तर या मध्ये कदाचित ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्यासाठी आली आहे की तुम्ही मागच्या जन्मात त्या व्यक्तीबरोबर काहीतरी वाईट केलंय. त्याचं रिपरकेशन म्हणून तुमचा सोल तुम्हाला म्हणतो की ठीक आहे, हे मी चूक केली या व्यक्तीबरोबर, मला ती चूक दुरुस्त करायची म्हणून मी हा जन्म घेतो. म्हणजे एक थोडक्यात सांगतो की आपण सोल जो असतो, सोलची जर्नी ही अनंत काळापासून आहे. म्हणजे एक सिद्धांत असा आहे की आत्ता आपण जी काही पृथ्वीवर आहोत या 2000 सालामध्ये म्हणजे 20s मध्ये, 2020-25 मध्ये आपण जे काही आहोत प्रत्येकाने कमीत कमी 1000 जन्म घेतलेले आहेत. कमीत कमी 1000 जन्म आपण घेऊन आज इथं आलेलो आहोत. सो इमॅजिन करा की किती कॉन्ट्रॅक्ट आपण बनवले असतील. सो सोलची जर्नी प्युअर जर्नी असते. या जर्नीमध्ये होतं असं की जेव्हा आपण एखादी कर्म करतो ते सगळं कर्म तिथं वर नोंद त्याची केली जाते आणि जेव्हा सोल डिपार्ट होतो, या बॉडीमधून सोल डिपार्ट होतो, त्यावेळेस त्या सोलला हे सगळं दाखवलं जातं. मग सोल तर प्युअर आहे, त्याला जेव्हा दिसतं की अरे बापरे मी या व्यक्तीला असं बोललो, अरे बापरे मी या व्यक्तीला अपमान केला, हे चुकीचं झालं, आता मला त्याची शिक्षा म्हणून मला पण काहीतरी केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणता की नेक्स्ट जन्मामध्ये माझं तुमचं काहीतरी कॉन्टॅक्ट आहे. तर मी मी अशा परिस्थितीमध्ये जन्म घेते की जिथं तुम्ही माझे बॉस असाल, तुम्ही माझी सासू असाल, तुम्ही माझे काय काय पण असेल, की जेणेकरून तुम्हाला संधी मिळेल मला अपमान करायची आणि तुम्ही तसं कराल आणि आपण ते फिरू. हा एक खूप वेगळा विषय आणि रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये आमच्या बॅचमध्ये एक होत्या डॉक्टर मॅडम. त्यांचाही असाच एक सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम होता की त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं गेले अनेक वर्ष काय म्हणतात त्याला, म्हणजे ह्यांचं स्वतःच वय 50-55च्या घरात, त्यांचे वडील तर त्यांच्यापेक्षा कितीतरी वृद्ध असतील. आज तागायत त्यांचे प्रॉब्लेम चालू होते आणि त्या मॅडमनी वडिलांना माफ नव्हतं केलं कारण काहीतरी घटना घडून गेली होती जेव्हा त्या 20-22 वर्षाच्या होत्या. ती घटना मी काही सांगू शकत नाही तर, पण त्याचं त्यांना खूप वाईट वाटलं की आपले वडील आपल्याशी नीट नाही वागले असं तसं. पण ज्यावेळेला आम्ही ती एक प्रोसेस केली त्यांच्यावर, शी क्राईड अँड शी फेल्ट सो स्टेबल अँड देन शी सेड की मी इतकी मोकळी झालीये की मला असं वाटतं की माझं निम्म वजन कमी झालंय.
सो ह्या गोष्टी आपण करू शकतो ज्यावेळेला आपण त्या डीप लेवलवर जातो आणि क्लिन्झिंग करतो. आणि हे फार महत्वाचं आहे की जेव्हा आपण स्वतः मोकळे होतो या सगळ्या गोष्टीतून, वी फील गुड, वी फील बेटर. ऑलराईट. पब्लिक स्पीकिंग फिअर निघायचं टेक्निक राहील का? येस, पब्लिक स्पीकिंगला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला काय असतं स्टेट ऑफ माइंड. मगाशी जे म्हटलं की माझी स्टेट ऑफ माइंड काय आहे? भीतीची. अरे बापरे, लोक काय म्हणतील, हे काय होईल, ते काय होईल. आणि त्याला उपाय म्हणजे तुम्ही अँकरिंग करा. ज्यावेळेला तुम्ही अँकरिंग कराल, अँकरिंग ही टेक्निक एनएलपीची, अँकरिंग करता त्यावेळेला तुम्ही तो रिसोर्स तुमच्या बॉडीमध्ये आणता की मी एक काय म्हणतात त्याला, कॉन्फिडंट पर्सन आहे. कॉन्फिडन्सचा रिसोर्स आपण आणतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या रिसोर्स मधून मग पब्लिक स्पीकिंग करायला जातो. सो यू ऑलवेज कॅन ओव्हरकम पब्लिक स्पीकिंग और स्पीकिंग इन मीटिंग्स. आणि हा जगातला 2 नंबरचा फिअर आहे. नंबर 1 फिअर इन द वर्ल्ड इज डेथ. लोक सगळ्यात जास्त घाबरतात डेथला. आणि दुसऱ्या नंबरला लोक घाबरतात पब्लिक स्पीकिंगला. कॅन यू इमॅजिन? सो आणि इमॅजिन करा की जर का ती भीती तुम्ही घालवली तर तुम्ही कुठल्या कुठं पोहोचू शकाल, हे काय करू शकाल. मगाशी कोणीतरी विचारत होतं की माझे काही स्टोरीज. एक स्टोरी माझी आता सांगतो, कारण ही मी बऱ्याच वेळा आधी पण सांगितली. एक काळ असा होता की कॉलेजमध्ये 4th इयरला असताना एक एलिझाबेथ वर्गीस नावाच्या मॅडम होत्या आम्हाला शिकवणाऱ्या. त्यांनी मला बोलवलं की योगेश, कम इयर. आणि क्लास चालू होता, म्हणजे 8th सेमिस्टर, 8वं सेमिस्टर, 4थं वर्ष, 8वं सेमिस्टर. आणि त्या मॅडमनी मला बोलवलं आणि म्हटलं की तुझं इंट्रोडक्शन दे क्लास समोर. मी म्हटलं आता 4 वर्ष घालवली, सगळ्यांना सगळं माहिती आहे, आता काय इंट्रोडक्शन हे मागतं गाव माझं. मी आपलं इंट्रोडक्शन दिलं. माय नेम इज योगेश, अमुक तमुक, हे ते, आय एम अ 4th इयर स्टुडंट, जे काय असेल ते सांगितलं. आणि मग जाऊन बसलो जागेवर. मग त्यांनी मला विचारलं, म्हणजे योगेश, डू यू नो व्हाय आय कॉल्ड यू? मी म्हटलं नो मॅम, आय डोंट नो. मला आय हॅव नो आयडिया बिकॉज यू ऑलरेडी नो मी, यू नो माय नेम, यू नो एव्हरीथिंग अबाउट मी. आय डोंट नो व्हाय यू कॉल्ड मी. तुम्ही मला का बोलवलं मला नाही माहिती. त्या मॅडम म्हटल्या की मला तुझा आवाज ऐकायचा होता. गेल्या 4 वर्षात तू कधी क्लासमध्ये बोललेला मला दिसला नाही. तू कायम शांत बसलेला. तू वर्गामध्ये कसा बोलतो, तुझा आवाज कसा येतो वर्गात, हे मला बघायचं होतं. तू माझ्याशी वन ऑन वन बोललायस, वर्गात तू कसा बोलतोयस, तू कधी बोललाच नाही. तिथपासूनची जी जर्नी, ती ऍज अ इंटरनॅशनल ट्रेनर आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सी लेवलवर जाऊन काम करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, इथपर्यंतची जी जर्नी, हा जो ट्रान्सफॉर्मेशन मी स्वतःच बघितलाय आणि बाकीच्या लोकांनी बघितलाय, दॅट इटसेल्फ इज अ बिग टेस्टिमोनी. बाय नेचर, इफ यू आस्क मी, आय एम अ इंट्रोवर्ट. आज सुद्धा मी इंट्रोवर्टच आहे. म्हणजे मी घरात बसलो असेल तर लोकांना कळत पण नाही की मी घरात आहे का नाही, इतका मी शांत असतो. पण ज्या वेळेला आय कम ऑन द स्टेज, आता मी स्टेजवर आहे, तर आय जस्ट स्पीक. डझंट मॅटर वेदर देर इज अ ऑडियन्स ऑफ 10 people or 1,000 people. समोर कोण बसलंय, ते मिडल लेवल मॅनेजमेंट बसलेत का, सिनियर मॅनेजमेंट बसलेत का, सी लेवल पीपल बसलेत का, ट्रेनर बसलेत, मला तो फरक नाही पडत. तिथपासून ते इथपर्यंत ही एक जी जर्नी झाली ना, ती दॅट इज लाईक, हा जो पब्लिक स्पीकिंगचा जो तुम्ही मुद्दा मांडला, आय एम द लाईफ टेस्टिमोनी फॉर दॅट. ऑलराईट, आय थिंक पब्लिक स्पीकिंगचा लास्ट क्वेश्चन होता. अजून कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी अदर क्वेश्चन इफ यू हॅव, यू कॅन आस्क. आणि जसं मी मगाशी पण सांगितलं की ज्यांना वर्कशॉप अटेंड करायचंय त्यांच्यासाठी नेक्स्ट, म्हणजे या शनिवारपासून आपण शनिवार रविवार 2 दिवस, असे 3 आठवडे, 9 ते 1, 9 ते 1, 9 ते 1 हे वर्कशॉप घेणार आहे. 1 वर्षभराचं त्याच्या पुढे मेंटोरिंग असणार आहे. ह्या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. आणि त्या वर्षभराच्या मेंटोरिंग मध्ये तुम्हाला वन ऑन वन तुम्ही मेंटोरिंग करा किंवा ग्रुपमध्ये या, आणि तुमचे जे काही गोल्स आहेत ते गोल्स वर काम करून
ते गोल्स कसे आपण अचीव्ह करायचे, कसे सेट करायचे, मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स कशा वापरायच्या, या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे. अं, हे पण मी सांगतो की इंग्लिशमध्ये मी प्रोग्राम घेतो मॅक्सिमम. मराठीमध्ये घ्यायचा उद्देश हाच की मराठी लोकांना, मराठी माणसांना आपण काय देऊ शकतो. हा एक अचानक डोक्यात आलं की व्हॉट कॅन आय गिव्ह टू मराठी पीपल, मी मराठी लोकांना काय देऊ, आपल्या भाषेत मी काय करू. आणि बरेच लोक हे पण म्हणले की तुम्ही मराठीमध्ये बोलला तर आम्हाला जास्त कनेक्ट होतं, जास्त छान वाटतं, जास्त बरं वाटतं. ऑफकोर्स इंग्लिश समजतं आम्हाला, पण मराठीमध्ये कोणी सांगितलं तर वी फील कनेक्टेड. म्हणून मग हा एक छोटासा प्रयत्न की मराठीमध्ये आपण काय करू शकतो का, आणि हे करू शकतो का. सो मगाशी कोणीतरी विचारत होतं की काय आहे, तर चला सांगून टाकतो. याची फीस जी आहे इंग्लिशच्या ऑडियन्ससाठी, आय चार्ज लाईक 50K, 50,000 रुपये फी घेतो, कारण इंग्लिश ऑडियन्स आहे तिथं. हा एक, मी काल परवा पण कुणाशी तरी बोलत होतो की लोक पैसे खर्च करायला घाबरतात. मराठी माणूस पैसे स्वतःवर खर्च करायला तर अजून विचार करतो, अरे बापरे पैसे कसे खर्च करू, काय अमुक तमुक. तसा एक नॉर्थ इंडियन माणूस सहज पैसे खर्च करतो, साऊथची लोक सहज पैसे खर्च करतात. त्यामुळं इंग्लिश स्पीकिंग ऑडियन्सला कन्व्हिन्स करणं किंवा पैसे खर्च करणं, इट इज व्हेरी इझी फॉर देम. मराठी माणसाचा तो एक मेंटल ब्लॉक आहे, मनी ब्लॉक, की पैसे साठवून ठेवायची ही वृत्ती. ऑफकोर्स ही वृत्ती आली खूप जुनीपासून, की गरिबी होती, आई वडिलांनी गरिबी बघितली, आजी आजोबांनी गरिबी बघितली. ते डीएनए मध्ये असं बसलेलं आहे की आज ₹1,00,000 पगार असला तरी स्टारबक्स मध्ये जाऊन 500 रुपयाची कॉफी प्यायचं म्हटलं की बरेच लोकांना घाम फुटतो. तेच एखादा, मी आता इथं भाषिक हा काही वाद किंवा हे म्हणत नाही, पण एखादा नॉर्थ इंडियन माणूस किंवा माझे काही नॉर्थ इंडियन मित्र आहेत, त्यांचा पगार 50,000 रुपये असेल पण ते स्टारबक्सला 10 वेळा जातील. पण एखादा मराठी माणूस ज्याचा पगार 90,000 रुपये असेल, तो महिन्यातून एकदा काय वर्षातून एकदा पण नाही जाणार. ही एक थॉट प्रोसेस आहे. सो ह्याच्यासाठी म्हटलं की आपण व्हॉट कॅन आय डू, मी काय करू शकतो. सो हा एक असा एक मोठा कोर्स, जे मेंटॉरशिप प्रोग्राम लॉन्च केली, आणि ज्याची फीस एकदम रिझनेबल ठेवली, दॅट इज 21,000, 21,000 रुपये. हे एवढी कमी फी की ज्याच्यामध्ये, इफ यू गो टू माय वेबसाईट, जर का तुम्ही माझं वन ऑन वन बुक करत असाल माझ्या वेबसाईटवरून, इट इज 4,999. 4,999 इज द कॉस्ट फॉर वन ऑन वन. इथं मी तुम्हाला 21,000 मध्ये हे 3 वीकेंड आणि 1 वर्षभराचं मेंटॉरिंग, हे किती तास होतात त्याचं तर मी काही गिनतीच नाही करत, पण मला एक आतून वाटतं की आपण मराठी लोकांसाठी काय करायचं, काय करू शकतो का. आणि जसा रिस्पॉन्स मिळेल तसं मी हे सेशन्स घेत जाईन, वाढवत जाईन. इफ आय फील की तेवढं मला रिस्पॉन्स मिळत नाहीये, किंवा तेवढं माझी मार्केटिंग टीम म्हणते की सर एवढं काही होत नाहीये, तुम्ही पैसे खर्च करू नका, त्यांचं तर इनपुट्स असे येत आहेत की सर मराठी पे पैसा मत खर्च करो, हिंदी में जाओ, इंग्लिश में जाओ, वहां पे हम ज्यादा पैसा कमाएंगे. पैसे कमवणे हा, म्हणजे त्यांचं अँगल बरोबर आहे की सर तुम्ही ऍडला एवढे पैसे लावता, इकडे एवढे पैसे लावता, तर त्याचे रिटर्न्स इकडे असे मिळतात. मी म्हटलं नाही, मराठीसाठी लेट मी ट्राय, लेट मी ट्राय समथिंग फॉर माय पीपल. मला माझ्या लोकांसाठी काय तर ट्राय करू दे. बाहेरचे लोक येत आहेत, शिकतायत, शिकवतायत, हे करतायत, मी बाहेरच्या लोकांना शिकवतोय, इंटरनॅशनल क्लायंटला शिकवतोय हे. सो दॅट इज अ डिफरंट स्टोरी. व्हॉट कॅन आय डू फॉर माय पीपल, ह्याच्यासाठी हा सगळा प्रपंच, दुसरं काय नाही. आणि जसं तुम्ही कनेक्ट होता, तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडला, आणि तुम्हाला एक, जरी तुम्हाला त्याच्यातून इन्क्रीमेंट मिळाला, तर या या वर्षात तर, म्हणजे या बॅचमध्ये तर एक नवीन चॅलेंज पण लॉन्च करतोय, 10 लाख रुपीज मॅनिफेस्टेशन चॅलेंज. या 1 वर्षात 10 लाख रुपयात मॅनिफेस्ट करायचं हे चॅलेंज लॉन्च करतोय, त्याचं पण आपण या याच पिरियड मध्ये घेणार आहे. सो व्हॉट एव्हर यू आर पेइंग, दॅट इज ऍब्सोल्युटली पीनट्स. जेव्हा मी डॉक्टर रिचर्ड बँडलरकडे गेलो होतो, दिस फेलो चार्जेस लाईक $10,000 फॉर 3 days वर्कशॉप. कॅन यू जस्ट इमॅजिन, $10,000 फॉर 3 days. हे मी जे पैसे खर्च करतो ते अफाट पैसे खर्च करतो. मला माझी बायको कधी कधी म्हणते, अरे तू काय करतोय, काय पैसे तू, शी डझंट से डोंट, बट शी इज लाईक, अरे तू किती पैसे खर्च करतो स्वतःवर, एवढं कोण करतं का. बट आय फील की मला हे माहिती की ज्या वेळेला मी स्वतःवर खर्च करतो, दिस इज द ऍसेट विच आय एम बिल्डिंग. मी भारीतला लॅपटॉप घेतला, मी भारीतलं कपडे घेतले, तर त्याचा मला फायदा काही नाही. पण मी स्वतःवर ज्या वेळेला पैसे खर्च करेन, त्यावेळेला माझी जी डेव्हलपमेंट होईल,
ती मला कैक पटीने मदत करणार आहे ग्रो करायला. टॉपिक काय काय घेणार, त्याच्यात सगळे टॉपिक आहेत, त्याच्यात हेल्थ वेल्थ रिलेशनशिप हे सगळे. आय बेसिकली वर्क ऑन पीपीएफ मॉडेल, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. तुमच्या पास्टवर काम करायचं, जे काही तुमचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, जे काही तुमचे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेत, ते पहिले गेट रीड करायचे. कारण लोक डायरेक्टली गोल सेट करायला जातात की नाही मला गोल सेट करायचंय. अरे पण गोल सेट करायच्या आधी तुमचे पास्टचे जे काही आहेत ते तरी क्लिअर केले पाहिजेत. जसं या बॉटलमध्ये सपोज काहीतरी खाली घाण आहे, ती क्लिअर न करता मी त्याच्यात नवीन पाणी ओतलं तर ते नवीन पाणी गढूळच होणार आहे. नवीन गोल तुम्ही सेट करता पण ती खालची माती तशीच असेल तर गोल्स अचीव होत नाहीत. त्याच्यासाठी पहिले पास्टचं क्लिन्झिंग करावं लागतं. मग प्रेझेंट मध्ये अवेअरनेस राहावा लागतो की हु आय एम, व्हॉट इज माय पर्पज इन लाईफ, माझ्या लाईफचा पर्पज काय आहे. एकदा तो पास्ट क्लीन झाला, जेव्हा तुमचं हे डोक्यातलं शांत होतं ना वादळ, मग तुम्हाला कळतं की हा मला काहीतरी सेट करायचंय. अँड देन यू गो टू द फ्युचर. सो पीपीएफ, पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर, अशा पद्धतीने आपण जातो. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक माइंडसेट पासून की आपलं कॉन्शियस माइंड काय आहे, सबकॉन्शियस माइंड काय आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, इथपासून जे सुरू होतं ते मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स पर्यंत. त्याच्यात एनएलपीच्या टेक्निक्स येतात, मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स येतात. नाही नाही म्हटलं तरी तुम्ही 25 ते 30 वेगवेगळ्या टेक्निक्स शिकून जाता या 5-6 दिवसामध्ये. आणि पुढच्या वर्षभरामध्ये अजून काही काही त्याच्या टेक्निक्स मध्ये ऍड होत. बट मोर दॅन टेक्निक्स, व्हॉट आय वॉन्ट इज की तुम्ही एक टेक्निक वापरा, एक टेक्निक वापरा आणि ती टेक्निक तुम्ही इम्प्लिमेंट करा, रिझल्ट घ्या आणि मग पुढची टेक्निक. डोंट गो टेक्निक्स आफ्टर टेक्निक्स. नाही मला ह्या ह्या तुमचे सगळे जे गोल सेट झाले, जेव्हा लास्ट वीक मध्ये आपण जेव्हा सगळे गोल सेट करून बसतो त्यावेळेला मग तुम्हाला लक्षात येतं नेक्स्ट मंथ मध्ये की हा आता माझे गोल सेट झालेत, आता मला कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरायला पाहिजेत सो दॅट माझे गोल्स इझिली अचीव होतील. अँड एव्हरी डे आय एक्सपेक्ट यू टू स्पेंड ऍटलिस्ट हाफ एन आवर. दर दिवसाचा एक अर्धा तास तरी माझी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्यावर काम केलं पाहिजे. सलग जमलं सलग करा, 15 मिनिटं सकाळी 15 मिनिटं संध्याकाळी, दॅट इज ऑल्सो फाईन. तुम्हाला जर का जास्त वेळ असेल, जास्त वेळ करा, ऍब्सोल्युटली गुड. बट यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. काही जण असं म्हणतात की आम्हाला ओव्हरनाईट रिझल्ट पाहिजे. ओव्हरनाईट रिझल्ट साठी, क्विक मनीसाठी जर का तुम्ही येत असाल, नाही. काही जणांना मी हे पण सांगू इच्छितो की जर का तुम्हाला असं वाटतंय की मला या व्यक्तीशी मी रेझोनेट होत नाहीये, तर कृपा करून जॉईन करू नका. कारण ज्या वेळेला तुम्ही 100% रेझोनेट व्हाल कुठल्याही व्यक्तीबरोबर, तुम्ही असेल किंवा अजून कोणी असेल किंवा अजून कुठली टेक्निक असेल, ती व्यक्ती असेल ती टेक्निक असेल, जेव्हा तुम्ही 100% रेझोनेट होतात त्याच वेळेला तुम्हाला रिझल्ट मिळतील. जर का तुम्हाला मनामध्ये किंतु परंतु असेल की अरे यार हे कसं ते कसं हे अमुक तमुक, जेव्हा तुमची मनाची तयारी होईल की नाही मी रेडी आहे चेंज व्हायला, देन जॉईन, देन यू सी द रिझल्ट. कविता सिंग, मी प्रोक्रॅस्टिनेशन खूप करते, मी जर एनरोल केलं तर मी डेली प्रॅक्टिस करू शकेन, हा डाऊट आहे. प्रोक्रॅस्टिनेशन साठी रिसेंटली आय वुड से वन थिंग. मी मध्ये ग्रुपवर पण पोल घेतला होता आणि थोडाफार मला इथं रिस्पॉन्स मिळाला. पण मी प्रोक्रॅस्टिनेशनचा एक कोर्स रेडीमेड बनवलेला आहे, प्रोक्रॅस्टिनेशन टू ऍक्शन. आणि त्या कोर्समध्ये मी एक एक फ्रेमवर्क दिलेलं आहे. त्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही काम केलं, यू स्टार्ट रिमूव्हिंग युअर प्रोक्रॅस्टिनेशन विदिन 24 आवर्स. 24 तासाच्या आत तुम्ही तुमचं प्रोक्रॅस्टिनेशन काढू शकता, असा तो कोर्स आहे. सो व्हॉट आय विल डू, जी लोक या कोर्सला जॉईन करतात, फक्त हा तो कोर्स मात्र इंग्लिशमध्ये आहे. बेसिक इंग्लिश, नॉट व्हेरी हाय फाय, बेसिक इंग्लिश यू कॅन अंडरस्टँड असं इंग्लिश आहे. तर व्हॉट आय विल डू, आय विल गिव्ह दॅट ऍक्सेस टू यू. जे लोक जॉईन करतील मी त्यांना तो प्रोक्रॅस्टिनेशन टू ऍक्शनचा ऍक्सेस देऊन टाकेन ऑन माय ओन, सो दॅट यू स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दोज थिंग्स अलॉंग विथ व्हॉट वी आर लर्निंग. सो आपण जे शिकणार आहे ते तर आहेच, ते वेगळंच आहे, पण हा एक वेगळा कोर्स आहे प्रोक्रॅस्टिनेशनचा. त्याचा ऍक्सेस, त्याचे जे पीडीएफ आहेत, त्याचं एक स्ट्रक्चर आहे, त्याचे मी तुमचं एक्सेल शीट्स बनवलेत, काही पीडीएफ बनवलेत की ज्याच्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी मांडायच्या, लिहायच्या, ते का करायचं, कसं, सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. सो इट इज लाईक अ व्हेरी ऍक्शन ओरिएंटेड कोर्स. सो आय विल गिव्ह यू दॅट कोर्स. You start doing those activities
राईट फ्रॉम द फर्स्ट वीक इटसेल्फ. फर्स्ट वीक पासून तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज चालू करा, यू स्टार्ट गेटिंग रिझल्ट. अँड ऍज आय सेड, दिस इज मेंटॉरशिप. तो असं नाहीये की बाबा मी कोर्स घेतला आणि मग तुम्हाला, म्हणजे मला काल परवा कोणीतरी फोन केला, म्हणले की सर तुम्ही डायरेक्ट बोलताय, आम्हाला कोणी ट्रेनर असं भेटला नाही की जो डायरेक्ट फोन उचलून बोलतो आणि आमच्याशी एवढा अर्धा अर्धा तास आम्हाला देतो. पीपल डोंट गिव्ह दॅट मच ऑफ टाइम. So this being a mentorship program, I am giving you this much of time of my schedule. Of course, ज्यावेळेला मी बिझी असेल त्यावेळेला मी फोन नाही उचलणार, पण आय विल गिव्ह यू रिप्लाय बॅक विदिन 24 hours. तर का माझं सेशन चालू असेल, आता मला कोणी फोन केला, आय डोंट पिक अप द कॉल, बट आय विल कॉल दॅट पर्सन आफ्टर वी आर डन. सो यू विल बी गेटिंग माय हँड होल्डिंग एक इन अ स्ट्रक्चर्ड मॅनर फॉर 1 year अँड लाईफ टाईम मेंबरशिप. सो लाईफ टाईम तर तुम्ही करेक्ट आहात. जर का तुम्हाला मी आधी एवढं देतोय, तर वन्स यू आर कनेक्टेड फॉर लाईफ. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही लाईफ टाईम साठी कनेक्टेड राहणार. आणि यू यू मतलब आय 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 बिलॉंग टू दॅट कॅटेगरी की आय बिलीव्ह इन लॉंग टर्म रिलेशनशिप. कालचं मी तुम्हाला जे मगाशी बोलता बोलता बोललो, काल मी एका इव्हेंटला गेलो होतो आणि तिथं मला विचारलं. सो तो इव्हेंट होता, आमची अल्युमिनाय मीट होती. आणि अल्युमिनाय मीट मध्ये आय वॉज द वन की जो 1999च्या बॅचचा मुलगा होता. आणि एव्हरीबडी वॉज सो सरप्राईज. माझे जे प्रोफेसर्स होते, जे नवीन लोक होते, ते की यू आर फ्रॉम 1999 बॅच अँड स्टील इन 2025 यू आर कमिंग टू दिस अल्युमिनाय मीट. वी आर सो प्राऊड ऑफ यू. आम्हाला इतकं बरं वाटतं की 1999च्या बॅचचा मुलगा एक आज येतोय. आणि आफ्टर ऑलमोस्ट 25 years, 26 years, 26 वर्षानंतर स्टील यू आर कनेक्टेड. दॅट इज व्हॉट आय बिलॉंग टू. आय बिलॉंग टू लॉंग टर्म रिलेशनशिप. सो हे असं सगळं आहे. अजून कुणाला काही डिटेल्स पाहिजे असतील तर यू डेफिनेटली कॅन पिंग मी ऑन दॅट नंबर. त्या नंबरवर मला पिंग करा. मी तुम्हाला जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स पण शेअर करेन. आणि those people who want to actually change your life and start doing something, की एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने, स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला काय करायचं असेल, दिस इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. त्याचा नक्कीच तुम्ही म्हणजे ग्रॅब इट. अदरवाईज अपॉर्च्युनिटी येते आणि आपण कधी कधी म्हणतो की बघू करू आणि ती निघून जाते. इट स्लिप्स अवे. असं नको व्हायला. तुमच्या या जर्नीमध्ये जशी तुमची सर्च चालू आहे, तसा सर्च, जसं मी म्हटलं की मला एक नवीन टेक्निक या मागच्या आठवड्यामध्ये असं मॅनिफेस्ट झालं, व्हिज्युअलाइज हे करत असताना, मेडिटेशन करत असताना, की विच आय नेव्हर शेअर्ड एनीबडी एनीवेअर, विच आय हॅव नेव्हर सीन, बट आय एम गेटिंग रिझल्ट. जसं ते टेक्निक करतो, आय एम गेटिंग रिझल्ट. सो हे जे इनपुट्स आहेत ना, हे इनपुट्स तुम्हाला कुठलंही पुस्तक देणार नाही की हे कुठून आलेले नाहीयेत, हे कुठून शिकलेले नाहीत की मी शिकलेत आणि शिकवलेत. हे असे इनपुट जे मिळत राहतात ना, की ते स्वतःच्या अनुभवातून येतात. आणि दॅट इज समथिंग विच आय फील दॅट इज more valuable than anything else. And you ask any of my participant, I'm so open to share anything and everything. मी कुठली गोष्ट शेअर करायला, मला हे माहिती की माझं नॉलेज वापरून तुम्ही फक्त ग्रोथ होणार आहे. आणि माझं नॉलेज वापरून तुम्हाला, मला ही भीती कधीच नाही की तुम्ही काहीतरी माझ्यापेक्षा जास्त कराल का, की जे तुमच्या भाग्यात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. ते माझं नॉलेज असेल का दुसऱ्या कोणाचं नॉलेज असेल. सो आय डोंट हॅव दॅट स्कार्सिटी माइंडसेट की मी कसं शेअर करू. कारण युनिव्हर्स इज अबंडन्स. मी नेहमी म्हणतो, मनी इज लाईक अन एअर विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. हा एक मंत्र तुम्ही म्हणायला चालू करा. मनी इज लाईक अन एअर विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. युनिव्हर्स मध्ये प्रत्येक गोष्ट अबंडन्स आहे. हवा भरपूर आहे, पाणी भरपूर आहे, सूर्यप्रकाश भरपूर आहे, सगळ्या गोष्टी युनिव्हर्स मध्ये अबंडन्स आहेत. आपण स्केअरसिटी माइंडसेट मध्ये जगतो की हे एवढंच आहे, ते तेवढंच आहे, ते तेवढंच. इट इज नॉट लाईक दॅट. वी आर लिव्हिंग इन अ अबंडंट युनिव्हर्स. सो जर का अबंडंट युनिव्हर्स मध्ये आहे तर आपल्याला किती पाहिजे? आपल्याला आपल्या लेवलचा अबंडन्स पाहिजे.
मला माझे 10 कोटी कमवायचे, तुम्हाला तुमचे 10 कोटी कमवायचे, युनिव्हर्स कडे तर शेकडो कोटी, हजारो कोटी आहेत. सो माझे पैसे काढून तुम्ही कमवणार नाहीये किंवा तुमचे पैसे काढून मी कमवणार नाही. एव्हरीबडी विल अर्न देअर ओन राईट. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करणारच आहे आणि हे करणार आहे. एनी अदर क्वेश्चन एनीबडी इज हॅव्हिंग? अजून कोणाला काही दुसरा प्रश्न? प्लेसिबो इफेक्ट वर मी खूप बोलतो पण आणि सांगतो पण, कारण हा दॅट इज अ इफेक्ट, दॅट इज सायंटिफिक थिंग. त्याच्यात माझ्या बिलीफचा काही संबंध नाहीये. ती सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे की प्लेसिबो इफेक्ट हा आपल्याला होतोच होतो. सिम्पल एक्झाम्पल घ्या, तुम्हाला जर का बरं नसेल आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेलात, जे तुमचे रेग्युलर डॉक्टर आहेत, तर तुम्हाला बरं वाटतं. पण तेच जर का तुम्ही तुमचे डॉक्टर गावाला गेलेत, त्यांनी बोर्ड लावला की दवाखाना बंद राहील आणि तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं, त्या डॉक्टरांनी पण सेम औषधं दिली, तर कुठंतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड असतं की यार ही औषधं लागू पडतील का नाही माहिती नाही. सेम औषधं 2 डॉक्टरांनी दिलेली, एका डॉक्टरांना तुम्हाला विश्वास नसतो, डॉक्टर वाईट नाहीये, काही नाहीये, पण तुम्हाला वाटतं की नाही हे डॉक्टर जे आहेत ना हे चांगलेत, मला यांच्याकडेच जायचंय. व्हॉट इज दॅट? दॅट इज द प्लेसिबो इफेक्ट. ते मेडिसिन तुम्हाला बरं नाही करत, तुम्हाला ते डॉक्टर त्यांची जी एनर्जी आहे ना ती बरी करते. तुम्हाला फक्त त्यांच्या दवाखान्यात गेलं की बरं वाटतं. दॅट इज अ प्लेसिबो इफेक्ट. आणि तोच इफेक्ट आपल्याला आपल्या बेनिफिटसाठी कसा करून घ्यायचा हे शिकलं पाहिजे. लोकांना वाटतं की प्लेसिबो इफेक्ट आहे तर खोट आहे. नाही नाही. जर का माझा प्लेसिबो इफेक्ट असेल की मी हे पेन घेऊन गेलो एक्झामला तर मला पेपर चांगला जाईल, लेट इट बी. खरंय खोटंय काय माहित नाही मला, पण जर का मला या पेननी पेपर चांगला जातो तर मी रोज हाच पेन घेऊन जाणार, माझा पेपर चांगला जाईल, कारण ती माझी इंटरनल बिलीफ सिस्टीम काम करते. लोक म्हणतात मी ही अंगठी घातली, मी पुष्कराजचा खडा घातला, मी अमुक खडा घातला, मी काय गंडे दोरे घेतले, मी शनीची पूजा केली. दॅट इज अ डिफरंट सायन्स. बट त्याचा इम्पॅक्ट एक नॉर्मल माणसावर काय होतो की आता मी ही अंगठी घातली म्हणजे आता माझं ओके होणार, ही त्याची बिलीफ सिस्टीम बनायला चालू होती आणि तो प्लेसिबो इफेक्ट त्याच्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट व्हायला चालू होतो. मग होतं काय की त्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, अरे मी आज खडा घातला आणि मला कधी पार्किंगची जागा मिळत नाही, आज अचानक मला जागा मिळाली पार्किंगला सहज. त्याला चांगल्या गोष्टी दिसायला लागतात. अरे आज असं झालं की आज सगळ्या एरियातली लाईट गेली पण आमच्या इथलं लाईट नाही गेली, आमच्या एरियातली लाईट चांगली राहिली. त्याला जीवनातल्या चांगल्या गोष्टी तो बघायला चालू करतो आणि तो कनेक्ट करतो, मी हा खडा घातला त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये फरक झालेला आहे. मे बी त्याची फ्रिक्वेन्सी बदलली, त्या फ्रिक्वेन्सीमुळे त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसायला लागलेल्या आहेत आणि तशाच त्याच्या गोष्टी लाईफमध्ये घडायला लागलेल्या आहेत. निमित्त होतं ती अंगठी, निमित्त होता तो प्लेसिबो. सो प्लेसिबो इज इज सायंटिफिकली प्रूव्हन. मी त्याच्या खूप सारे एक्झाम्पल्स पण देत असतो, आता वेळेअभावी नाही देत, पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत मेडिकल फील्डचे की कसा प्लेसिबो इफेक्टनी लोक बरी झालीत, टर्मिनल डिसीजेस त्यांनी बरे केलेत. सो इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. सो आय बिलीव्ह इट ऑर नॉट, त्याचा काही फरक नाही पडत. इट इज देअर, तो आहे प्लेसिबो इफेक्ट. फक्त आपण कसं हे करायचं, त्याचा फायदा घ्यायचा, दॅट मॅटर्स अ लॉट. आपण त्याचा फायदा कसा घ्यायचा ती गोष्ट मॅटर करते. ऑल राईट, अजून कोणाला काही प्रश्न? ओके, आय थिंक काही प्रश्न दिसत नाहीयेत. ऑलमोस्ट आपण 7:30 ते 9, दीड एक तास तुम्ही माझ्या बरोबर आहात. आय ऍक्च्युली फेल्ट गुड. मला खूप छान वाटलं की असं काही कॉन्व्हर्सेशन झालं. न पीपीटी आहे, न माझा अजेंडा आहे, काहीच नाहीये. वी आर जस्ट इन अ फ्लो. आणि हा फ्लो जो आहे हा इतका फ्री फ्लो होतो आणि इतक्या अनेक गोष्टी उलगडत जातात की त्या आय डोंट नो की या का आल्या. कारण माझ्या डोक्यात पण नव्हतं, अशा गोष्टी मी बोलून गेलो. माझं काही स्ट्रक्चर नव्हतं. मला काही सांगायचं नव्हतं की मला हे सांगायचं स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मग माझा प्रोग्राम. काही नाही, मला फक्त हे करायचं होतं की तुमचे प्रश्न माझी उत्तर. सो थँक्स फॉर जॉईनिंग. खूप छान वाटलं, मला स्वतःला खूप छान वाटतंय की
एक चांगली ऊर्जा इथं दिसते मला या मीटिंग मध्ये. सो थँक्यू फॉर कमिंग ओव्हर हिअर. तुम्ही आला, तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल थँक्यू. असे सेशन घेत राहू पुढं. ज्यांना इच्छा आहे अजून मला सांगा की हे असे सेशन पाहिजेत. तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील आपापल्या ग्रुपवर टाका, रिव्ह्यूज कसं सेशन झालं, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला आवडलंय काय झालंय. डेफिनेटली रिव्ह्यूज टाकला सेशन ग्रुपमध्ये, बाकीच्याही लोकांना कळेल. आणि या निमित्ताने आपण एक चांगला समाज, चांगली सोसायटी घडवायचा प्रयत्न करू. ऑफकोर्स दॅट इज अ व्हेरी बिग थिंग, बट येस वी कॅन हॅव आवर ओन पार्ट. जी काही 10 लोक माझ्या सोबत आहेत त्यांना मी काही 4 चांगल्या गोष्टी सांगू, तर का त्यांच्या लाईफमध्ये फरक पडत असेल, वाय नॉट. सो थँक्यू. आणि ज्यांना जॉईन करायचंय विचार करा, डेफिनेटली जॉईन करा. अ न्यू लाईफ इज वेटिंग फॉर यू. Swapnili saying, thank you, sir, for your guidance. Please, YouTube live याल का? युट्यूब लाईव्ह याल का म्हणजे मला काही कळलं नाही की तुम्हाला हे सेशन युट्यूबवर घ्यायचं असं म्हणताय का काय? कारण झूमवर आपण घेऊ शकतो 1.5 तास 2 तास, कसंही युट्यूबवर पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. युट्यूब लाईव्ह घ्यायचं असेल तरी आय कॅन डू. आय प्रिफर झूम, कारण झूमवर कसं आहे की एक छोटासा ग्रुप आहे, त्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होतात. युट्यूबवर गेलं की होतं काय की मग माणूस भरकटत जातो थोडंसं, अरे ह्याचा प्रश्न चाललाय, चला मी तोपर्यंत मी काहीतरी बघतो, हे करतो, ह्याच्यासाठी. युट्यूब रेकॉर्डिंग, ओके, युट्यूबचं रेकॉर्डिंग, या सेशनचं युट्यूबचं रेकॉर्डिंग, येस आय विल पुट. रेकॉर्डिंग तर मी केलेलं आहे, युट्यूबवर टाकतो, डोंट वरी, पुट इट ऑन युट्यूब. सो यू कॅन वॉच इट. तुम्हाला परत बघायचं असेल त्यांना तर ते बघू शकता. ग्रुपमध्ये लिंक शेअर करीन. ऑल राईट, चलो देन, थँक्यू. छान वाटलं. परत एकदा भेटूयात असंच नवीन प्रश्न घेऊन, नवीन उत्तरांबरोबर. माझा अजून एक प्लॅन असा आहे की अशी वीकली मीटिंग ठेवायची. ऑफकोर्स नो चार्जेस, नथिंग. त्याच्यामध्ये काही मेडिटेशन्स आणि असे Q&A, असं एक त्याचं स्वरूप माझं डोक्यात आहे. सो लेट मी जस्ट फिगर इट आउट. तर तो मोस्टली चालू करीन मी लवकरच, की दर वीकला एक मेडिटेशन किंवा एखादी ऍक्टिव्हिटी आणि आपले Q&A. सो दिस वी विल बी डुईंग व्हेरी सून, राईट. बट तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचे तिथं कमेंट्स पाहिजेत, तुमचे तिथं अप्रिसिएशन पाहिजे. अप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा तुमचे एक्सपिरियन्स शेअर केले पाहिजेत, सो दॅट बाकीची लोक पण जोडली जातील. जास्त लोक जेवढी असतील तेवढी मला पण बरं वाटेल. ठीक आहे, चलो देन, लेट्स call it a day today. Have a wonderful evening. Thank you and bye bye.